बाउंड्रीवरचे काय मध्ये आले नाहीत अजून. मला जयस्तंभ चौकाची या ग्राउंडची सवय आहे. मला वाटतं एकदा नाही दोनदा या ठिकाणी मी आलेलो आहे. बरं वाटलं तर ऐकायचं, नाही तर बाहेरच्या बाहेर पळायला आपण मोकळे, अशी आमची परिस्थिती बुलढाणेकरांची आहे. मला चांगली जाणीव आहे. बरं नाही वाटलं तर मधून उठून गेला तरी मी काही थांबवणार नाही तुम्हाला. पण माणूस आता कोरोनाचा काळ गेलाय, माणूस माणसाच्या जवळ आता आला पाहिजे. इको मॉनिटर बस बस. प्रज्ञाशील करुणेच्या आधारावर जगाला सर्वोत्तम धम्म देणारा बहुजनांचा पहिला राजा तथागत भगवान गौतम बुद्ध, जातीयवाद नष्ट करणारे स्त्री स्वतंत्राचे पुरस्कर्ते चक्रधर स्वामी, भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर मिरवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ नामदेव महाराज, विंचू देव्हाऱ्यावरी आला देवपूजा नावले त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम, असं म्हणत क्रांतीची विजया मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय, गांडू भडवे रंचडे मर्दों के बेहाल, पतिव्रता भूकी मरे और पेड़े खाए छिनाल, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे महात्मा कबीर. अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर इथल्या तरुणांच्या नसानसामध्ये रक्त खवळून उठतं, ज्या राजाने वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान केलं, ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. पुण्यामध्ये येऊन शनिवार वाडा बांधणाऱ्या नादान पेशव्यांना गरजणारे की तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात, आणि छातीचे तट करायची हिंमत या मातीमध्ये कुणा ऐऱ्या गैऱ्यामध्ये नाही, ती इथल्या बहुजन समाजामध्ये आहे. हे ठणकावून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार, असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू. मी सन्मान्य रविकांत भाऊंना विनंती करतो की जरा विचारपीठावर यावं. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, श्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो. आजच्या बुलढाण्याच्या ऐतिहासिक मातीतल्या
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं विचारपीठावर असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विवेकजी मोरे सर, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर सचिनजी वासेकर सर, नुकतंच ज्यांचं या विचारपीठावर आगमन झालं ती शेतकऱ्यांची धडाडती तोफ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये बुलढाण्याच्या मातीचा नाव ज्यांनी खऱ्या अर्थानं गौरव प्राप्त करून दिलं असे सन्माननीय रविकांतजी तुपकर, या सोहळा समितीचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय प्रतीकजी जाधव, सुंदर असं प्रास्ताविक ज्यांचं झालं ते सन्माननीय बाळाजी राऊत, या सोहळा समितीचे सचिव आमचे मित्र सन्माननीय मिलिंदजी वानखेडे, सन्माननीय मिलिंदजी मोरे, सन्माननीय विनोदजी इंगळे, त्याचसोबत इतर सर्व सन्माननीय आमचे मित्र सन्माननीय कुरानजी पैठणकर, त्याचसोबत इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित माझ्या भावांनो, बंधूंनो आणि बांधवांनो, मागच्या 2 वर्षाचा काळ गेला. 2 वर्षामध्ये जयंती साजरीच करता आली नाही. म्हणजे मागच्या 2 वर्षाचा काळ तुम्ही आणि असा अनुभवला की मागच्या 12 ते 13 वर्षापासून, त्यापेक्षा किंबहुना 2-3 वर्ष जास्त असेल, संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये आम्ही व्याख्यानं करतो जात असतो. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, गोवा असेल, अशा अनेक राज्यांमध्ये शिवजयंती असेल, बाबासाहेबांचा विचार असेल, महात्मा फुलेंचा विचार असेल, बसवेश्वरांचा विचार असेल, शेतीविषयक विचार असतील, हे सगळे मांडण्याकरता संपूर्ण देशभरामध्ये फिरायचं काम मागच्या 12-13 वर्षापासून सुरू आहे. पण कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष अशी गेली की सगळेच घरामध्ये, तुम्ही आम्ही सगळेच घरामध्ये, म्हणजे 2020 पर्यंत अवस्था अशी होती की घरातले फोन करून विचारायचे तुम्ही आज घरी येणार आहेत का, तुम्ही उद्या घरी येणार आहेत का, आम्ही सांगावं आम्ही आज बुलढाण्यामध्ये आहेत, आम्ही आज लातूरमध्ये आहेत, आम्ही आज बीडमध्ये आहेत, आणि घरचे विचारायचे तुम्ही घरी कधी येणार आहेत. आणि कोरोनाची 2 वर्ष अशी गेली की घरातले विचारायला लागले की तुम्ही घरातून बाहेर कधी निघणार आहेत. मला अजून आठवतं 2018 मधली घटना आहे. हे पलीकडे अमरावती आहे, अमरावतीमध्ये माझं व्याख्यान होतं. पहिल्या दिवशी अमरावतीमध्ये व्याख्यान, दुसऱ्या दिवशी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीच्या एका जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान, आणि घरी बायकोला सांगितलं की 2 दिवसाचं व्याख्यान आहे, 2 दिवस व्याख्यानाकरता जातोय, 3ऱ्या दिवशी परत येणार आहे. बायको म्हटली ठीक आहे. घरामधून बाहेर पडलो, अमरावतीमध्ये आलो, पहिल्या दिवसाचं व्याख्यान झालं, दुसऱ्या दिवशी व्याख्यान त्या पुसद मधलं झालं स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं. 3ऱ्या दिवशी घरी यायचं होतं, पण दुसऱ्या दिवशी सायंकाळी अमरावतीचे आमचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्राध्यापक देशमुख सर भेटले. ते म्हटले साहेब तुम्ही एवढ्या लांब आलाय, पुन्हा येणं होणार नाही, बाजूला आमचा तालुका आहे वरुडमध्ये आमची शाळा आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावाची, तुम्ही त्या शाळेमध्ये आलो पाहिजे, आमची खूप इच्छा आहे. मी म्हटलं साहेब अहो घरी जावं लागणार आहे. म्हणजे ते काय मला माहित नाही, पण माझी तुम्हाला विनंती आहे की आलाच पाहिजे. ज्येष्ठ माणूस सांगतोय, नाईलाज झाला, थांबावं लागलं. आणि 3ऱ्या दिवशी तिथलं वरुडमधलं व्याख्यान झालं, यायला 4थ्या दिवशी रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं नाही, आणि 5व्या दिवशी संध्याकाळी घरी आलो. घरामध्ये आलो, घराची बेल वाजवली, बायकोला दरवाजा उघडला, आणि बायकोच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर लक्षात आलं की घरातलं वातावरण काहीतरी बिघडलंय. मी म्हटलं ठीक आहे, आता हरकत नाही. घरामध्ये आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो, आणि जेवायला बसलो. आणि भाऊ पहिलाच घास तोंडात घालणार तसं बायकोला प्रश्न विचारला. म्हटल्यावर तुम्हाला काही विचारू का? म्हटलं विचार ना. म्हटल्यावर सांगा ना, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? म्हटलं काय चेष्टा करतेय, तुला माहित नाही का? म्हणजे नाही मला माहिती आहे, पण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. म्हटलं काय ऐकायचंय? म्हटलं सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? मी म्हटलं 19 फेब्रुवारी 1630. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांचा जन्म कधी झाला? म्हटलं 12 जानेवारी 1598. म्हणजे शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे यांचा जन्म कधी झाला? म्हटलं 14 मे 1657. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कधी मारलं? म्हटलं 10 नोव्हेंबर 1659. म्हणजे शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून कधी निसटले? म्हटलं 12 जुलै 1660. म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? म्हटलं 6 जून 1674. म्हणजे शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कधी झाला? म्हणजे 24 सप्टेंबर 1674. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 17 जून 1674. म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 3 एप्रिल 1680. म्हणजे शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे यांचा राज्याभिषेक कधी झाला? म्हटलं 16 जानेवारी 16
1881. म्हणजे मग संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 11 मार्च 1689. म्हटले मग महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला? म्हटलं 11 एप्रिल 1827. म्हणजे मग महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? म्हणजे 3 जानेवारी 1831. म्हणजे महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा कधी काढली? म्हटलं 1 जानेवारी 1848. म्हणजे मग महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? म्हणजे 24 सप्टेंबर 1874. म्हणजे मग महात्मा फुलेंचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 28 नोव्हेंबर 1890. म्हटले मग सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 10 मार्च 1897. म्हटले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? म्हटलं 14 एप्रिल 1891. म्हटले मग महामाता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? म्हणजे 7 फेब्रुवारी 1898. म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? म्हटलं 14 ऑक्टोबर 1956. म्हणजे भीमा कोरेगाव कधी घडलं? म्हणजे 1 जानेवारी 1818. म्हणजे मग भीमा कोरेगावला बाबासाहेब कधी गेले? म्हणजे 1 जानेवारी 1927. म्हणजे मग बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण कधी झालं? म्हणजे 6 डिसेंबर 1956. म्हटले मग अण्णाभाऊ साठेंचा जन्म कधी झाला? म्हटलं 1 ऑगस्ट 1920. म्हटलं मग अण्णाभाऊंचा मृत्यू कधी झाला? मी म्हटलं अगं मला सगळ्या तारखा माहिती आहे, विचारते कशाला? म्हणजे सगळ्या माहिती आहे. पण सगळ्या माहिती आहे म्हणजे मग सांगा आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी होता? मग लक्षात आलं की 2 दिवस उलटून गेले. 3ऱ्या दिवशी आम्ही घरी पोहोचलो होतो. ही सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था आहे. आज या ठिकाणी हे विचारपीठ जे उभं राहिलंय ना, हे केवळ एका दिवसाचं नाही आहे. मला जाणीव आहे, मी आज बुलढाण्यामध्ये येत नाही, गेल्या अनेक वर्षापासून या मातीमध्ये येतोय आणि प्रतिवर्षी या ठिकाणी हा जयंती उत्सव साजरा होतो. हा साजरा करण्याकरता 1 नाही 2 नाही 1 महिना हा प्रत्येक कार्यकर्ता राबतो. त्यावेळी या ठिकाणी कार्यक्रम होतात आणि राबणाऱ्या प्रत्येक हातांकरता एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट तुम्हाला आम्हाला करावा लागेल. जग बदललंय ना. एक काळ होता, पूर्वी माणूस माणसाला भेटला का राम राम म्हणायचा, राम राम म्हणायचा. आता वाद सुरू झालेत. मशीद मंदिर हे जुनी लोक काळजापासून म्हणायची. हा राम काही कोणाच्या जाहीरनाम्यामधला नव्हता. लोक मनापासून म्हणायची, काळजापासून म्हणायची. काळ बदलला, तो हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, बौद्ध असू द्या, कोणी असू द्या. आजही गावखेड्यामध्ये बनतात. पण जग बदललं. आमची माणसं आता लांबून नमस्कार करायला लागली. आमची मुलं इंग्लिश मिडियमला शिकायला लागली आणि इंग्लिश मिडियमला शिकणारा मुलगा मग आईला गुड मॉर्निंग करायला लागला, भावाला गुड आफ्टरनून म्हणायला लागला, बहिणीला गुड इव्हिनिंग करायला लागला. काही लोक राजकारणामध्ये गेली. राजकारणातील लोक मग कोणी एकमेकाला जय श्रीराम म्हणायला लागलं, कोणी जय महाराष्ट्र करायला लागलं. आमच्यासारखी लोक सामाजिक चळवळीमध्ये आली. आम्ही एकमेकाला जय जिजाऊ म्हणायला लागलो, जय शिवराय म्हणायला लागलो, जय ज्योती म्हणायला लागलो, जय भीम म्हणायला लागलो. आता परिस्थिती अशी आली आहे. परवा एक पोरग माझ्या समोर आलं आणि पोरग मला म्हटलं, सर जय पबजी. म्हणजे प्रवास कुठपर्यंत जाऊन पोहोचला? का विचार पेरायचे, का जयंती पेरायची? स्वतःला जंगलचा राजा म्हणून घेणारा सिंह हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सिंह जंगलचा राजा आणि सिंहीण जंगलची महाराणी. त्या सिंहिणीचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. ती सिंहीण आपल्या पिलांना जन्म दिल्या क्षणापासून त्या पिलांपासून आपली नाळ तोडते आणि लांब जाऊन बसते. 4-5 पावलं लांब जाऊन बसते आणि बराच वेळ होतो ती सिंहीण आपल्या पिलांकडे बघत बसते आणि बऱ्याच वेळानं ती पिलं उठून उभं राहायचा प्रयत्न करायला लागतात. ती सिंहीण त्या पिलांकडे बघत बसते. तिला वाटतं येतील माझी पिलं माझ्याकडं. ती जवळ जायला तयार नाही आणि सिंहिणीची पिलं लांबच उभी आहेत. ती बघतायत आपल्या आईकडं. त्यांना वाटतं आपली आई येईल, आपल्याला दूध पाजेल, आपल्याला जवळ घेईल, आपल्याला गोंजारेल. पण ती सिंहीण जवळ यायला तयार नाही. बराच वेळ होऊन जातो आणि पिलांना जाणीव होते की आपली आई आपल्याकडे येणार नाही. आणि मग हे पिलं उठून उभा राहायचा प्रयत्न करायला लागतात, उठून उभा राहायचा प्रयत्न करायला लागतात. आणि त्यातलं एखादं पिलू उठून उभा राहायचा प्रयत्न करतं, उभं राहतं, उठतं, ढासळतं, कोसळतं, खाली पडतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा 1 पाऊल टाकतं, दुसरं पाऊल टाकतं, तिसरं पाऊल टाकतं आणि आस्ते 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 त्या सिंहिणी जवळ जाऊन पोहोचतं. असं पहिलं पिलू, दुसरं पिलू, तिसरं पिलू, चौथं पिलू. पण एखादं बछडं असतं जे लांबूनच बघतं. त्याला वाटतं येईल, माझी आई आहे, सिंहीण माझी आई आहे, ती माझ्या जवळ येणार, ती मला जवळ घेणार, ती मला दूध पाजणार, ती मला सोबत देणार. ते वाट बघतं पण बराच वेळ होऊन जातो. सिंहीण जवळ यायला तयार नाही आणि हे पिलू उठून उभा राहायचा प्रयत्न करतं, उठून उभं राहतं, चालतं, ढासळतं आणि पडतं खाली. पुन्हा उठून उभा राहायचा प्रयत्नच करत नाही. आणि ती सिंहीण क्षण 2 क्षण वाट बघते, उठून उभी राहते, एक प्रचंड मोठी डरकाळी फोडते, त्या बछड्याजवळ जाते आणि स्वतः जन्माला घातलेल्या पिलाच्या नरडीचा घोट घेते. ही जगातली पहिली आई आहे. स्वतः जन्माला घातलेल्या पिलाच्या नरडीचा घोट घेणारी.
तिनं असं का केलं याचं उत्तर तिनं सांगितलं. तिनं आधी दिलेल्या डरकाळीतून तिनं सांगितलं आपल्या पिलाला, अरे सिंहाचा बछडा म्हणून जन्माला आलायस आणि जर तुला तुझ्या पायावर जर उभं राहता येत नसेल तर तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. कारण सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतात सुद्धा सिंहासारखेच. आणि याच भारताच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या एका सिंहानं, त्या सिंहाचं नाव होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तुम्हा बछड्यांना स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवलं. आणि ज्या तमाम बछड्यांनी त्या विश्वरत्नाच्या जयंतीचा सोहळा आयोजित केलाय ना, त्या बछड्यांकरता टाळ्यांचा पुन्हा एकदा जोरदार कडकडाट तुम्हा मला करावा लागेल. विचार पेरावे लागतील, विचार मांडावे लागतील. 3 वर्ष उलटून गेली, जयंती झाली नाही. काय घडलं 3 वर्षामध्ये? दिल्लीला जंतर मंतरवरती जाहीररित्या संविधान जाळलं गेलं. आमच्यापर्यंत आलं, आम्ही निषेध केला, फेसबुकला निषेधाची पोस्ट टाकली. ज्यांनी संविधान जाळलं त्यांना काय शिक्षा झाली? का पोहोचलं नाही संविधान? संविधान कोणाचं आहे? बाबासाहेबांनी संविधान लिहिलं कुण्या जातीचं आहे का? कुण्या धर्माचं आहे का? कुण्या एका वंशाचं आहे का? का चाललं गेलं? तर आम्हाला समजलं नाही की जर तुम्ही हिंदू असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा गीता असू शकतो. तुम्ही जर मुस्लिम असाल तुमचा पवित्र ग्रंथ हा कुराण असू शकतो. तुम्ही जर ख्रिश्चन असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा बायबल असू शकतो. तुम्ही जर शीख असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब असू शकतो. तुम्ही जर बौद्ध असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा त्रिपिटक असू शकतो. पण जर तुम्ही भारतीय असाल तर तुमचा सर्वोच्च ग्रंथ हे भारताचं संविधानच असला पाहिजे. हा विचार रुजवावा लागेल. का लिहावं लागलं संविधान? काय परिस्थिती होती? का बाबासाहेबांची जयंती, का संयुक्त जयंती साजरी करतोय आम्ही? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज का जयंती करायची? 350 वर्षापूर्वीचा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं. आणि शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे कुण्या एका जातीचं नाही आहे, कुण्या धर्माचं नाही आहे. कोंडाणा घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे. पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे. कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे. आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे. शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे. जीवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातींची लोक आहेत, सगळ्या धर्मांची लोक आहेत. आणि सगळ्यांना सोबत घेऊन शिवछत्रपतींनी या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं. आणि स्वराज्य उभं राहिलं. आणि शिवाजी महाराजांनंतर या मातीमध्ये पेशवाई आली. आणि सांगितलं गेलं कलियुगामध्ये वर्ण संकर झाला आणि 2च वर्ण शिल्लक राहिले. पहिला वर्ण आहे उच्च वर्ण आणि दुसरा वर्ण शूद्र. या शूद्रांची अवस्था काय होती? यांना भरुणामध्ये नांगराला झुंपलं जायचं, पाठीवर चापकाचे फटके दिले जायचे. एवढं करून सुद्धा पोटा पाण्याचं काय? तर एक वेळ जेवायला मिळालं तर मिळालं, नाही तर ते सुद्धा नाही. या शूद्राच्या पोरांनी शिक्षण घ्यायचं नाही, यांनी शाळेत जायचं नाही. यांना रस्त्यानं चालताना कमरेला केरसुरी बांधायची, गळ्यात मडकं टांगायचं, त्या मडक्यात थुंकायचं. म्हणजे ज्या पुण्यामध्ये मासाहेब जिजाऊंनी सोन्याच्या नांगरानं माणुसकी पेरली, त्याच पुण्यामध्ये जुलमाच्या नांगरानं माणूस आडवा केला जात होता. छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला लाल महाल कधीच पडला होता. आणि त्या जागेवर रगेल आणि रंगेली करता प्रसिद्ध असणारा जगातला पहिला डान्स बार म्हणजे शनिवार वाडा उभा राहिला होता. आणि त्याच पुण्यामध्ये एका युगपुरुषानं तुमच्या आमच्या करता जन्म घेतला होता. त्या युगपुरुषाचं नाव होतं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले महाराष्ट्रातले नव्हे, भारतातले नव्हेत, हे जगाच्या इतिहासामधले पहिले महात्मा आहेत. हे मी सांगत नाही. त्यांना नोबेल पुरस्कार जगाला दिला ना, ते आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात की भारताच्या नव्हे, आशिया खंडाच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासातल्या मातीमधला गुलामांकरता लढणारा जगातला पहिला महात्मा जर कोण असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. काय केलं ज्योतिबांनी? काय केलं तुमच्या आमच्या करता? 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबा पुण्यामध्ये जन्माला आले. आणि पुण्याची सामाजिक अवस्था बघितली, राजकीय परिस्थिती बघितली, शैक्षणिक अवस्था बघितली. आणि महात्मा फुलेंनी विचार केला इथल्या गोरगरीब बहुजन समाजाला शिक्षण दिलं पाहिजे. आणि सुरुवात कुठून केली आहे? स्वतःच्या घरापासून केली आहे. आणि शाळा चालू केली आहे. सावित्रीबाईंनी शाळा चालवावी, समाजानं सावित्रीबाईंचा छळ करावा. आपण त्या पद्धतीनं 1 जानेवारी 1848 भारतामधली मुलींची पहिली शाळा ज्योतिबांनी पुण्यामधून चालू केली आहे. आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्रातला नव्हे, आशिया खंडातला पाण्याचा पहिला संघर्ष हा ज्योतिबांच्या काळात झाला. दुपारची वेळ आहे. महात्मा फुले फुलेवाड्यासमोर उभे आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहे, रणरणत ऊन पडलंय. आणि अस्पृश्य समाजामधला एक माणूस खांद्यावर मुलगा घेऊन रस्त्यावरून निघालाय. पोरग खांद्यावर पडलंय, पोरग बेशुद्ध दिसतंय. महात्मा फुलेंनी बघितलं हा माणूस रस्त्यानं अनवाणी पायानं चाललाय.
खांद्यावर पोरगा आहे ते बेशुद्ध दिसतंय, अंगावर माणसाच्या फाटके कपडे आहेत, बायको पाठीमागून चालतीये, ती रडतीये, माणूस रडतोय, नेमकं झालंय काय? ज्योतिबांनी आवाज दिला, अरे काय झालं, इकडे ये, का रडतोयस तू? ज्योतिबान जवळ आला आणि रडायला लागला, सांगायला लागला, तात्यासाहेब काय करावं कळत नाही. ज्योतिबांनी विचारलं, अरे काय झालं, का रडतोयस ते तरी सांग. आणि ज्योतिबांना हा माणूस सांगतो, तात्या अहो 3 दिवस झाले प्यायला पाणी नाहीये, अख्ख्या पुण्यात फिरलो की हंडावर पाणी द्या रे, अरे तांब्यावर पाणी कोणीतरी द्या रे, अरे पोराला पाणी प्यायचंय, पाणी पाणी करता करता तात्या पोरग बेशुद्ध झालं, पण तांब्यावर पाणी प्यायला कोणी देईना. तात्या अहो जो बाप आपल्या पोराला पाणी पाजू शकत नसेल त्यांना जगून काय फायदा आहे, त्यानं कसं जगावं तात्यासाहेब, काय मला आत्महत्या करायला निघालोय. आणि ज्योतिबा सांगतात, नाही रे आत्महत्या चुका थांब. सावित्रीबाईंना आवाज दिला, सावित्रीबाई पाण्यात पाणी घेऊन आल्या, खायला भाकर आणली आणि डॉक्टर विश्राम घोले यांना बोलावलं, त्या मुलावर उपचार केले. आणि ज्योतिबांनी विचारलं, कुठं राहतोस रे? आणि त्यानं सांगितलं, जी तात्या पलीकडच्या वाड्यामध्ये राहतो. पलीकडच्या कुठं राहतो? त्या महार वस्तीत राहतो. आजपासून एक काम करायचं, आपल्या वस्तीत जाऊन सांगायचं की ज्यांना कोणाला पाणी लागेल ना तर पाणी भरायला पुणे शहरात इतरत्र कुठं फिरायचंच नाही. म्हणजे मग तात्या जायचं कुठं? आजपासून ज्याही वेळेस पाणी लागेल त्यावेळी सगळ्यांनी इथं फुले वाड्यावर यायचं आणि फुले वाड्यावरच्या हौदावरून पाणी भरून घेऊन जायचं. आजपासून फुले वाड्यावरचा हौद हा तुमच्याकरता खुला झालाय. भारताच्या इतिहासामधला पाण्याचा पहिला संघर्ष महात्मा फुलेंनी सुरू केला आणि महात्मा फुलेंनी या मातीत समाज क्रांती घडवायला सुरुवात केली आहे. आमच्या पोरांना जर आम्ही विचारलं ना महात्मा फुले कोण होते, आमची मुलं सांगतात महात्मा फुले समाज सुधारक होते, महात्मा फुले स्त्री शिक्षणाचे जनक होते, महात्मा फुले शिक्षण तज्ञ होते, महात्मा फुले शिवजयंतीचे जनक होते. हे सगळं महात्मा फुलेंनी केलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन तो आम्हाला माहित असलं पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे तत्कालीन काळामधले एक पुणे शहरातले सर्वात मोठे उद्योगपती सुद्धा होते. पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी नावाची बांधकाम कंपनी महात्मा फुले चालवायचे. आणि महात्मा फुलेंच्या कंपनीनं केलेली बांधकामं जर तुम्हाला सांगितली तर आश्चर्याचा धक्का बसेल. आजही पुण्यात जाऊन बघा, कात्रजचा जो बोगदा आहे हा बोगदा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलाय. अख्खं पुणे शहर ज्या धरणापासून पाणी पितं ना त्या खडकवासला धरणाचा डावा कालवा हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलाय. येरवड्याचा ब्रिज जो आहे तो ब्रिज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलाय. तर मुंबईत जर गेलात तर मुंबई महानगरपालिकेची इमारत जी आहे ही आजही देशातली सर्वात सुंदर इमारत आहे. त्या इमारतीचं बांधकाम महात्मा फुलेंच्या पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी या कंपनीनं केलंय. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ समाज सुधारक नव्हे, 1876 ते 1883 या कार्यकाळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले 7 वर्ष पुणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. पुणे महानगरपालिकेचे कमिशनर म्हणून 7 वर्ष ज्योतिबांनी काम केलं. आणि हे काम करताना जो पैसा कमवला ना हा पैसा सगळा दीनदलित गोरगरीब बहुजन समाजाकरता खर्च करून टाकला. स्वतः करता काहीच ठेवलं नाही. सगळं जे दिलं ना ते बहुजन समाजाला देऊन टाकलं. अरे काय केलं सर ज्योतिबांनी? सायंकाळची वेळ आहे, ज्योतिबा येरवड्याच्या पुलाचं काम बघायला आलेत. येरवड्याच्या पुलाचं काम चालू आहे आणि ज्योतिबांसोबत 2 त्यांचे अंगरक्षक आहेत, धोंडीराम कुंभार आणि राणे रामोशी, बहुजन समाजामधली माणसं आहेत. सायंकाळच्या वेळेला ज्योतिबा पुलाचं काम बघतायत आणि काम बघणं चालू असताना ज्योतिबांनी बघितलं त्या येरवड्याच्या पुलावर खालून मुळा मोठा नदी वाहते आणि त्या नदीच्या जवळ कुणीतरी एक टक्कल केलेला माणूस आहे. हा माणूस आत्महत्या करायचा आल्याचा विचार बघितला. तो विहिरीच्या नदीकडे बघतोय, उडी मारायचा प्रयत्न करतोय आणि ज्योतिबांनी आवाज दिला, अरे धोंडीराम बघ कोण आहे तिकडं. धोंडीराम धावत गेला, त्यानं त्या माणसाला पकडलं आणि मग लक्षात आलं, अरे हा तर माणूस नाहीये, ही तर स्त्री आहे. आणि ज्योतिबा जवळ आले आणि ज्योतिबाने बघितलं आणि विचारलं, काय रे बाळा तू का आत्महत्या करतेस? आणि ही स्त्री रडायला लागली, मला सोडा, मला आत्महत्या करायची आहे, मला जगायचं नाही, मला सोडा, कोणा तुम्ही, मला सोडा. आणि ज्योतिबाने सांगितलं, बाळा मी ज्योतिराव फुले, तुला काय अडचण आहे मला सांग, तुला सगळी मदत करतो, पण मला आत्महत्या करायची नाही, काय अडचण आहे सांग. आणि ही मुलगी सांगते, तात्या मी विधवा स्त्री आहे, लहानपणी लग्न लावलं, नवरा मरण पावला आणि कुटुंब म्हटलं तुझ्यामुळे नवरा मरण पावलाय. माझ्या डोक्यावरची केस काढून टाकली, केशव पण केलं, एका खोलीत डांबून ठेवलं आणि एका खोलीत असं पटकन कधीतरी विचारून घ्यावं लागतं नेमकं काय आहे. भाऊ काय झालं, मध्ये एके दिवशी व्याख्यान होतं पुण्यामध्ये, व्याख्यान चालू असताना संपलं, व्याख्यान संपून समोर येऊन बसलो, समोर मेडिकल होतं, घसा दुखत होता. एका कार्यकर्त्याला जवळ बोलवलं, त्याला आवाज दिला की माझा घसा खूप दुखतोय, तू एक काम कर ना, जरा स्ट्रेप्सिल घेऊन ये.
कार्यकर्ता धावत गेला आणि एमसील घेऊन आला. आता मलाच कळेना नेमकं, त्यामुळे विचारून घ्यावं लागतं की नेमकं काय आणलंय काय ठेवलंय. तर मी तुम्हाला सांगत होतो त्या मुलीला ज्योतिबा विचारतायत, बाळा आत्महत्या करू नको, तुझी अडचण काय आहे. आणि ती सांगते, तात्या विधवा आहे आणि मला घरात कोंडून ठेवलं, तिरानं अत्याचार केला, पोटामध्ये गर्भ राहिला, हा पोर कसा जन्माला घालावा, कसं जगावं, मला आत्महत्या करू द्या. ज्योतिबा म्हणतात, बाळा आधी घरी चल, सावित्रीला भेट, मग पुढचं बघू. ज्योतिबांनी या मुलीला घरी आणलं आणि सावित्रीबाईंना सांगितलं, बघ ग ही आत्महत्या करायला निघाली आहे, तिला समजाव जरा. आणि सावित्रीबाईंनी परिस्थिती समजून घेतली आणि तिला सांगितलं, बाळा काशी आत्महत्या करू नको, तू राहा, तुझ्या मुलाला जन्माला घाल. आणि काशी विचारतेय, अहो मी पोराला जन्माला घालणार, पण त्याला नाव कोण देणार, त्या पोराला सांभाळणार कोण, त्याला जगवणार कोण, त्याला नाव कोणाचं देऊ. आणि त्यावेळी ज्योतिराव फुले कळले, सावित्री अगं काशी तुला मुलगा हो किंवा मुलगी, त्या मुलाला ज्योतिराव फुले दत्तक घेणार, मी माझं नाव त्या मुलाला देईल, पण बाळा तू या मुलाला मारू नको आणि तू आत्महत्या करू नको. त्या पोरीला खरं वाटे ना, सावित्रीबाईंनी जवळ घेतलं आणि सांगितलं, हो बाळा तुला मुलगा हो किंवा मुलगी, त्याला आम्ही दत्तक घेणार, त्याला आम्ही आमचं नाव देऊ, पण तू बाळाला जन्माला घाल. आणि याच काशीबाईनं एका मुलाला जन्म दिला, त्या मुलाचं नाव ज्योतिबांनी ठेवलं यशवंत. आणि त्या मुलाला ज्योतिबांनी त्यांचं नाव दिलं यशवंत ज्योतिराव फुले. आणि 150 वर्षापूर्वी हा यशवंत ज्योतिबांनी डॉक्टर करून दाखवला, डॉक्टर. त्या काळामध्ये केला. ज्योतिबांनी केवढा विचार मांडला. आणि ज्योतिबांचा हा विचार पुढच्या काळामध्ये एका राजानं आपल्या हातावर घेतला. त्या राजाचं नाव होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज. मी तुम्हाला फुले शाहू आंबेडकर चळवळ समजावून सांगतोय, कारण या महापुरुषांमधला प्रत्येकाचा इतिहास हा एवढा मोठा आहे की प्रत्येकाच्या विषयावर 2-2 तास 4-4 तास बोललं तरी कमी आहे. पण संपूर्ण चळवळ जेव्हा समजावून सांगायची आहे त्यावेळी या प्रत्येकाचा आढावा घेणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंनी जो विचार या मातीमध्ये पेरला, महात्मा फुलेंनी सगळी केलं. शेतकऱ्यांची चळवळ या मातीमध्ये महात्मा फुलेंनी पहिल्यांदा उभी केली आहे. महात्मा फुले पहिल्यांदा शेतकऱ्यांचे नेते. 200 एकर जमीन घेऊन शेती कशी करावी हे महात्मा फुलेंनी दाखवून दिलं. पाटाचं पाणी शेतीला दिलं तर शेती खराब होते असा समज शेतकऱ्यांमध्ये होता. महात्मा फुलेंनी पाटाचं पाणी घेतलं, कोबी लावली, फ्लावर लावला, कलिंगड लावली, अनेक पिकं त्या काळात महात्मा फुलेंनी हडपसरला शेती घेऊन करून दाखवले. महात्मा फुलेंनी कामगारांची पहिली संघटना त्या काळात उभी केली. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली, नाटकं लिहिली, पुस्तकं लिहिली. महात्मा फुलेंनी सगळं केलं. आणि महात्मा फुलेंचा विचार हा नंतरच्या काळामध्ये एका राजानं आपल्या खांद्यावर घेतला. त्या राजाचं नाव होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी शाहू महाराज गादीवर आले. आणि गादीवर आल्यावर शाहू महाराजांच्या लक्षात आलं काय की या समाजामधले गोरगरीब बहुजन समाजाला न्याय द्यावा लागेल, त्याला शिक्षण द्यावं लागेल. आणि शिक्षण द्यायचं असेल तर पहिल्यांदा नोकऱ्या दिल्या पाहिजेत. मग नोकऱ्या द्यायच्या कुठं? आपल्याच वाड्यावरती. सुरुवात आपल्या वाड्यापासून केली आहे. आणि आपल्या वाड्यावरती शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या लोकांना नोकऱ्या द्यायला सुरुवात केली आहे. आणि गंगाराम कांबळे नावाचा एक माणूस शाहू महाराजांच्या वाड्यावर काम करतोय. शाहू महाराजांसोबत राहावं, फिरावं, इकडे जा, शाहू महाराजांसोबत काम कर. आणि एके दिवशी शाहू महाराज पन्हाळ्यावर शिकारीला निघून गेले. दुपारची वेळ आहे. गंगाराम विचार करतोय आता काय करावं. महाराज नाहीत, काही कामच नाही, जावं घरी. पण घरी जावं तरी कामं कसं जावं? हंडाभर पाणी घेऊन जाऊया की. गंगारामनं हंडा उचलला, रस्त्यावरून निघाला. समोर राजरस्ता आहे, राजरस्त्यावरून निघाला. आणि विचार करतोय राजरस्त्याच्या विहिरीजवळ कोणीच दिसत नाही. हंडावर पाणी भरलं तर लक्षात कोणाच्या येतं? गंगाराम त्या राजरस्त्याच्या विहिरीजवळ आला, हंडा घेतला, बाजूला ठेवला. बादली होती, बादली उचलली, सरसर ओढली, बादलीमधून पाणी घेतलं, हंड्यात टाकलं, पुन्हा बादली सोडली, पुन्हा बादली ओढली. आणि ती बादली हंड्यात ओतणार तसं आजूबाजूच्या उच्चवर्णीयांनी बघितलं की गंगाराम कांबळे नावाच्या महारानं आमच्या विहिरीवर पाणी भरलंय. सगळे एकत्र आले, सगळ्यांनी गंगारामला पकडलं, इतकं मारलं, अर्धमेल करून सोडलं. 2 दिवसांनी शाहू महाराज आले. बातमी समजली आहे राजरस्त्यावरच्या विहिरीवरचं पाणी भरलं म्हणून गंगारामला मारहाण करण्यात आली आहे. शाहू महाराजांनी बोलावलं गंगारामला. काय रे, काय झालं? तो रडायला लागला. महाराज त्या रस्त्यावरून या विहिरीवरून हंडावर पाणी भरलं म्हणून एवढं मारलंय बघा. आणि महाराज विचार म्हणतायत गंगाराम एक काम कर, आजपासून तू इथं वाड्यावर कामाला यायचं नाही. गंगाराम रडायला लागला. म्हटलं महाराज अहो गरीबावर अन्याय नको. महाराज अहो विहिरीवर पाणी भरलं म्हणून त्यांनी मारलंय, तुम्ही नोकरीवरून काढलं, मी गरीबाला जगायचं कुठं? महाराज माझ्यावर अन्याय नको. आणि शाहू महाराज सांगतायत गंगाराम अरे तुझ्यावर अन्याय करत नाही, तुला क्रांतीची संधी देतोय. म्हणजे काय महाराज? आणि शाहू महाराज सांगतायत गंगाराम ज्या राजरस्त्यावरच्या विहिरीवरचं पाणी भरलं म्हणून यांनी तुला मारलंय ना, त्या राजरस्त्यावर मी तुला हॉटेल चालू करून देतो, तू हॉटेल चालवायची.
गंगाराम हसायला लागला, म्हटला महाराज अहो विहिरीवर पाणी भरलं म्हणून एवढं मारलंय, अहो माझ्या हातचा चहा प्यायला येणार कोण? त्यावेळी शाहू महाराज सांगतायत गंगाराम अरे तुझ्या हातचा चहा प्यायला दुसरं कोणी नाही आलं ना चालेल, हा छत्रपती तुझ्या हॉटेलवर चहा प्यायला येणार आहे, तू हॉटेल चालू कर. आणि कोल्हापूरच्या राजरस्त्यावर हॉटेल चालू झालं, नाव ठेवलं सत्य सुधारक महात्मा फुलेंच्या विचाराचं नाव दिलंय आणि हॉटेल चालू झाली. लोक येत नव्हते, समाज येत नव्हता. शाहू महाराजांनी काय करावं? शाहू महाराज रोज आपली सकाळी गाडी काढायची, गाडीमध्ये सगळे जहागीरदार आमिर उमराव सगळे गाडीमध्ये बसवायचे आणि ती गाडी गंगारामच्या हॉटेलवर यायचे, आणायचे आणि गंगारामला आवाज द्यायचे, ए गंगाराम आण सर्वांना चहा. आणि गंगारामच्या हातचा चहा शाहू महाराज सर्वांना पाजायचे. पण सामान्य लोक येत नव्हती, सामान्य जनता येत नव्हती. शाहू महाराजांनी पुढचं पाऊल टाकलं. शाहू महाराजांनी शासकीय आदेश म्हणजे GR काढला की ज्यांना कोणाला माझी भेट घ्यायची आहे, ज्यांना कोणाला मला भेटायचं आहे, ज्यांना कोणाला माझी सही पाहिजे आहे, ज्यांना कोणाला माझी मदत पाहिजे आहे, त्यांनी उद्यापासून मला भेटायला माझ्या वाड्यावर यायचं नाही. त्यांनी उद्यापासून मला भेटायला रोज गंगारामच्या हॉटेलवर सकाळी यायचं, माझ्याकडून चहा प्यायचा आणि आपलं काम करून न्यायचं. लोक यायला लागली, समाज बदलायला लागला, परिवर्तनाचा बिगुल वाजायला लागला. आणि मला आवर्जून इथून विनंती केली होती की शाहू महाराजांच्या आणि बाबासाहेबांच्या भेटीचा प्रसंग तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा ऐकवावा. मी आवर्जून सांगतो. काय झालं, दुपारची वेळ आहे, दुपारची जेवण झाली आणि दुपारची जेवण झाल्यावर शाहू महाराज बसले होते. एक माणूस धावत गेला, मुजरा केला, सांगितलं महाराज एक बातमी कानावर आली आहे. म्हणजे काय महाराज? अहो एक दलिताचा पोर आहे, त्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. हा पोरगा अमेरिकेमध्ये MA PhD होऊन भारतात परत आलाय. शाहू महाराजांच्या अंगावर काटा आला, दलिताचा पोर MA PhD व्हावं, भारतात परत यावं, अरे समाज क्रांती आहे. आणि तसं शाहू महाराज म्हटले अरे कुठे ते मला भेटायचंय त्या मुलाला. आणि त्यावेळी तो माणूस सांगतो महाराज ते बाबासाहेब इथं कोल्हापुरात नाहीत, ते पुण्यात नाहीत, ते लांब मुंबईला असतात. शाहू महाराज म्हटले मुंबईला ना पाठवा की माणसं मुंबईमध्ये. शाहू महाराजांनी 2 माणसं मुंबईत पाठवली. ती माणसं मुंबई फिरतायत, अख्खी मुंबई यांनी पालखी घातली, शोधली, पण बाबासाहेबांचा पत्ता काही त्या माणसांना सापडला नाही. माणसं नाराज झाली, निराश झाली, परत आली आणि शाहू महाराजांना सांगितलं महाराज अख्खी मुंबई फिरलो बघा, पण बाबासाहेबांचा पत्ता कुठं गावलाच नाही. महाराज म्हटले ठीक आहे, तुम्हाला नाही सापडला ना, उद्या मी जातो. आणि शाहू महाराज मुंबईला यायला निघालेत. मुंबईमध्ये आले, मुंबई फिरायला सुरुवात केली आहे आणि शाहू महाराज मुंबईत फिरतायत. आणि दत्तोबा पवार नावाच्या आमच्या एका समाज बांधवानं बाबासाहेबांचा पत्ता शाहू महाराजांना दिला. बाबासाहेबांचा पत्ता मिळाला आणि बाबासाहेब त्या काळामध्ये परळ भागामधल्या सिमेंटच्या चाळीमध्ये राहत होते. आणि बाबासाहेब ज्या ठिकाणी राहतायत त्या भागात शाहू महाराज जाऊन पोहोचले. शाहू महाराजांसोबत सगळे अधिकारी आहे, लवाजमा आहे. शाहू महाराज रस्त्यानं चालतायत आणि आजूबाजूचे लोक शाहू महाराजांजवळ येत आहेत, मुजरा करतायत, विचारतायत महाराज अहो तुम्ही इकडं कुठं, महाराज अहो तुम्ही इकडं काय करतायत. आणि महाराज विचारतायत अरे इथं बाबासाहेब आंबेडकर कुठं राहतात. आता प्रत्येकाला मोठा प्रश्न पडलाय. कोल्हापूरचा राजा आहे, कोल्हापूरचा छत्रपती आहे, या राजानं एका दलिताच्या पोराला भेटायला यावं, यांच्यामध्ये नातं काय आहे, नातं काय, प्रत्येकाला प्रश्न पडलाय. आणि तोपर्यंत शाहू महाराज बाबासाहेब राहत असताना त्या खोलीजवळ जाऊन पोहोचले होते आणि एक छोटस पोरग वरच्या मजल्यावर अभ्यास करत बसलेल्या बाबासाहेबांजवळ गेलं होतं आणि बाबासाहेबांना सांगत होतं बाबासाहेब चला तुम्हाला भेटायला कोल्हापूरचा राजा आलाय. बाबासाहेब विचार करतायत कोल्हापूरचे राजे शाहू महाराज आणि मला भेटायला, हे कसं शक्य आहे. आणि तसा खालून आवाज आला, ओ भीमराव अहो या खाली, आम्ही आलो भेटायला. आवाज ऐकला आणि शाहू महाराजांचा आवाज ऐकला. बाबासाहेब खाली धावत आले आणि समोर बघितले राजर्षी छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व बाबासाहेबांना माहिती होतं. बाबासाहेब सरदिशी शाहू महाराजांजवळ धावले. शाहू महाराजांनी बाहू फैलावले आणि शाहू महाराजांच्या मिठीमध्ये बाबासाहेब सामावले गेले. मिठी घट्ट झाली, दोघांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. बराच वेळ अश्रू सुरू आहे आणि बऱ्याच वेळानं मिठी सैल झाली. आणि तसं बाबासाहेब शाहू महाराजांना विचारतायत महाराज तुम्ही का आलात, तुम्ही का कष्ट घेतले, तुम्ही मला एक आवाज दिला असता तर तुमच्या एका हाकेसरशी मी कोल्हापुरात येऊन दाखल झालो असतो. महाराज तुम्ही का आलात, तुम्ही राजे आहात. त्यावेळी शाहू महाराज सांगतायत बाबासाहेब अहो आम्ही परंपरेचे राजे, बाबासाहेब अहो तुम्ही ज्ञानाचे राजे. अहो ज्ञानाच्या भेटीला परंपरा आली तर काय फरक पडतो, हे नातं या दोघांमधलं आहे. मला सवाल एवढा आहे की या दोघांचा वारसा सांगणाऱ्या समाजांमध्ये आज ते नातं आहे का, ते उभं करावं लागेल.
ते टिकवावं लागेल, ते मांडावं लागेल आणि त्याकरता विचारधारा आम्हाला आमच्या मुलांपर्यंत न्यावी लागेल ना. विचारधारा समजावून सांगावी लागेल. आज बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतोय, महात्मा फुलेंचा विचार आपण मांडतोय, शाहू महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांचं साहित्य आपण समाजासमोर आणतोय. पण ते आणताना आज आमच्या तरुण पिढीपर्यंत आपण ते देतोय का? आमच्या मुलांना आम्ही सांगतोय का? सांगावं लागेल, मांडावं लागेल. एवढ्या संख्येनं मला ज्येष्ठ, मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, तुमच्या भावाच्या वयाचा आहे, अनेक ज्येष्ठ नागरिक मला या ठिकाणी दिसत आहेत, अनेक माता भगिनी या ठिकाणी दिसत आहेत. तेवढ्या संख्येनं आमची मुलं कुठे आहेत? कार्यक्रमाला आलोय आम्ही, मुलं कुठे आहेत आमची? एकटा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उभा केला. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना चांगल्या कार्यक्रमाला आपण आणलं पाहिजे ना. आमच्या आई बापाला विचारावं, मुलाला का आणलं नाही? नाही, त्याचं ना ऑनलाईन क्लास आहे, ऑनलाईन क्लास. आणि ते पोरगं कानावर हेडफोन, समोर मोबाईल, आई बापाला वाटते ऑनलाईन क्लास चालू आहे, पोराचं चालू आहे. सनी लिओनी, नुरा फतेह फॅन क्लब, पारा इतना हाय हुआ कि थर्मामीटर टूट गया. काही समजायलाच मार्ग नाही नेमकं काय चाललंय. अहो, चांगल्या कार्यक्रमामध्ये 4 चांगले विचार मुलांच्या कानावर जर पडले तर पुढची पिढी घडणार आहे ना. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे, जर तुम्हाला कार्यक्रमाला येताय, मीटिंगला येताय, एकटे येऊ नका, घरातल्या स्त्रीला घेऊन या, घरातल्या लहान मुलांना घेऊन या, त्यांच्या कानावर विचार पडले पाहिजे. हा विचार आमच्या चळवळीनं आम्हाला दिलाय. पुढल्यापासून जे कार्यक्रम आहेत ना, आवर्जून पोरांना आणायला शिका. नाहीतर काय करतायत आमची पोरं? आता 2 महिन्यापूर्वी माझं औरंगाबादला व्याख्यान होतं. औरंगाबादला व्याख्यानाला यायचंय, विचार केला की पुण्यामधून येतोय, गाडीने येण्यापेक्षा शिवशाहीने येऊया, पाठ दुखते, त्रास होतो, रोजचा प्रवास आहे. पुण्यामध्ये आलो, शिवाजीनगरला शिवशाहीमध्ये बसलो, शिवशाहीमधून पुण्यामधून यायला निघालो, अहमदनगर पर्यंत आलो. अहमदनगर जवळ आल्यावर एक म्हातारी आजी माझ्या बाजूच्या सीटावर येऊन बसली. आजीसोबत तिचा एक नातू होता. गाडी चालू झाली, आता नातू आजीला सारखा त्रास द्यायचा. इकडं बोट टोच, तिकडं बोट टोच, पाण्याची बाटली फेक, आजीची पिशवी इकडं सरकव, तिकडं सरकव. आजी त्या नातवाला झोपवायचा प्रयत्न करते, पण तो नातू काही झोपायला तयार नाही. तो नातू सारखा आजीला त्रास देतोय. आजी मला म्हटली, बाळा हे पोरगं काही झोपायला तयार नाही, तुम्हाला एक मदत करतो का? मी म्हटलं, आजी काय करू? आजी म्हटली, हा माझा नातू आहे, याचे पाय तू तुझ्या मांडीवर घे, याचं डोकं मी माझ्या मांडीवर घेते, याचं डोकं जरा मी थापडते, म्हणजे हे पोरगं पटकन झोपेल. मी आजीला म्हटलं, ठीक आहे आजी, काही हरकत नाही. आजीनं पोरगं उचललं, मांडीवर घेतलं, त्याचे पाय माझ्या मांडीवर दिले, डोकं तिच्या मांडीवर घेतलं आणि ते पोरगं थापडवायला सुरुवात केली आहे. आजी त्या पोरला थापडवते, झोपवते आणि म्हणते, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा. आता मला काही कळे ना, म्हातारी या पोराला डिप्लोमा का म्हणतेय? मी आजीला विचारलं, आजी तू या पोराला डिप्लोमा का म्हणतेय? आजी म्हटली, बाळा यो माझा नातू आहे, माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्यात पाठवला होता, पोरानं डिप्लोमा काय केला नाही, पोरग यालाच घेऊन आलं म्हणून याचंच नाव डिप्लोमा ठेवलं. म्हटलं, काय देतोय आम्ही पोरांना? का जयंती साजरी करायची? बाबासाहेबांनी ठरवलं असतं की नाही काय करायचं, आपल्याला उद्योग व्यवसाय नोकरी करायची, हजारोनी पैसा कमवला असताना. महात्मा फुले ठरवलं असतं कशाला करायचं समाजाकरता. जगुना राजोरी सारखे आपलं अख्खं कुटुंब पुढच्या अनेक पिढ्या संपत्तीमध्ये जगतील, जगले असते ना. नाही केलं. बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं काय फक्त पैसाच कमवायचा, वकील आहे ना, वकिली केली असती तर टाटा, बिर्ला, अंबानी, राम जेठमलानी सर्वांना भारी पडेल एवढा पैसा कमवला असता. तर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासामधले केवळ एकमात्र असे वकील आहेत की ज्या वकिलाचा कोर्टातला युक्तिवाद ऐकण्याकरता वेगवेगळ्या शहरामधले न्यायाधीश कोर्टात गर्दी करायचे असे एकमात्र वकील आहे. कमवला असता पैसा, कमवली असती संपत्ती, नाही कमवलं. हे तुमच्या आमच्या करता बहाल केलं. मग आजच्या कार्यक्रमामधून घरी जाताना काय घेऊन जायचं, काय यायचं कार्यक्रमांना? आम्हाला जर विचारलं की आमच्या मुलांना आम्ही महापुरुषांपासून काय देतोय, आम्ही शिकवत नाही. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी जर का तुम्हाला विचारलं ना, का तुमची मुलं काय करतात, आमची आई सांगते, नाही आमची परिस्थिती जरा गरिबीची आहे, बुलढाण्यामध्ये शिक्षण मिळत नाही, आमची अवस्था अशी आहे. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की माणसं घडतात कशी, महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घ्यावा कसा. हे पलीकडे गेलात ना, सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका आहे. करमाळ्यामध्ये जेऊर नावाचं गाव आहे. करमाळा ते जेऊर हे 17 किलोमीटर अंतर आहे आणि 17 किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे. आणि या रस्त्याचं काम चालू असताना मजूर वडार समाजामधल्या काही स्त्रिया रस्त्यावर दगड फोडायचं काम करतायत. घन घ्यावा, घरानं दगड फोडावा आणि बारीक रेती जी उरते ना ती रस्त्यावर मारावी असं काम चालू आहे. आणि वडार समाजातली एक स्त्री रस्त्यावर दगड फोडायचं काम करते. दिवसभर घन घ्यावा, घरानं दगड फोडावा असं काम चालू आहे. आणि या स्त्रीचं 5 वर्ष वयाचं पोरग आहे. ते पोरग आईच्या समोर खेळतंय. दुपारची वेळ आहे, जेवण झाली तर आईनं पुन्हा घन उचलला, दगड फोडायला सुरुवात केली आहे आणि पोरग समोर खेळतोय आणि आईनं घन उचलला आणि आई घन दगडावर मारणार
त्याच वेळी समोरून ते पोरगा सरकन धावत आलं आणि आईनं दगड फोडला, पण फोडलेल्या दगडामधून एक बारीक खडी उडाली आणि पोराच्या उजव्या डोळ्यात घुसली. डोळ्यामधून रक्त व्हायला लागलं. आईने पोरला पटकन जवळ घेतलं, पदर लावला डोळ्याला आणि अख्खा पदर त्या रक्तानं माखला. अख्खा पदर रक्तानं भरून निघाला. आणि कोणतरी म्हटलं, ओ बाई, उचला हे पोरग, दवाखान्यात घेऊन जा. ते आणलं दवाखान्यामध्ये करमाळ्याला. डॉक्टर म्हटले इथं नको, नगरला न्या, मोठ्या दवाखान्यामध्ये. नगरला आणलं. डॉक्टरांनी पोराचा डोळा बघितला. चिमट्यानं अगदी अलगद तो खडा बाहेर काढला आणि सांगितलं, बाई, खडा दगड अगदी आतमध्ये गेलाय, बारीक बारीक खडी आजही माजूनही मध्येच आहे. 2 दिवसामध्ये पोराच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. जर ऑपरेशन केलं नाही तर पोराचा डोळा निकामी होईल, पोरग एका डोळ्याने अंध होईल. ऑपरेशन करावं लागेल. बाईनं घाबरत घाबरत विचारलं, डॉक्टर, अहो खर्च किती आहे? डॉक्टर म्हटले 1 लाख रुपये खर्च आहे, 1 लाख रुपये भरावे लागतील. बाई रडायला लागली. म्हटली, डॉक्टर नाही हो, डॉक्टर तुमच्याकडे येताना 400 रुपये उसनवार घेऊन आली आहे. डॉक्टर साहेब, रस्त्यावर दगड फोडायचं काम करतो आम्ही. अहो नाही डॉक्टर, एवढे पैसे. डॉक्टर म्हटले, ताई तेवढा खर्चच आहे, करावाच लागेल, नाहीतर पोराचा डोळा निकामी होईल. काय करावं कळत नाही. पोरग उचललं, घरी आणलं. 2 दिवस 3 दिवस उलटून गेले. पोराचा उजवा डोळा निकामी झाला. पोरग एका डोळ्याने अंध झालं. आईला कळत नाहीये काय करू, कामावर कसं जाऊ. पुन्हा कामावर गेले, पुन्हा दगड फोडला आणि पुन्हा एखादी खडी उडाली आणि पोराच्या डाव्या डोळ्यात गेली. तर पोरग 2ही डोळ्यांनी अंध होणार. या अंध पोराला सांभाळणार कोण, शिकवणार कोण? नाही जायचं मला कामावर, पण गरिबी वाईट आहे. काय खायचं? 4 दिवस घरामध्ये बसून आहे स्त्री आणि 4थ्या दिवशी सायंकाळी शेजारच्या घरामधली म्हातारी बाई घरामध्ये आली आहे. तिनं विचारलं, काय ग पार्वता, कामावर का जात नाहीस? आणि ही स्त्री रडायला लागली. म्हणजे कसं जाऊ ताई कामावर? कामावर जर गेले, पुन्हा दगड फोडला आणि पुन्हा एखादी खडी उडाली आणि पोराच्या जर दुसऱ्या डोळ्यात गेली तर माझं पोरग 2ही डोळ्यांनी अंध होईल. या अंध पोराला सांभाळणार कोण? कसं जाऊ कामावर? म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हटली, अगं एक काम कर, तुला समजतं का, पोरग 5 वर्ष वयाचं झालं, टाकी पोरला मराठी शाळेमध्ये, शाळेत खायला पण भेटतं, सांभाळेल की गुरुजी? ठरलं. पोरग दुसऱ्या दिवशी शाळेत टाकून दिलं. आईनं रोज सकाळी घरातून बाहेर निघावं, कामावर जावं, पोरला शाळेत सोडून जावं. पोराची शाळा चालू झाली आहे. पोरग 1लीत गेलं, 2रीत गेलं, 4थीत गेलं, 7वीत पोरग गेलं आणि आईचं रस्त्यावर दगड फोडायचं काम तसंच चालू आहे. आणि एके दिवशी सकाळची वेळ आहे, आई रस्त्यावर दगड फोडतेय, कॉन्ट्रॅक्टर काम बघतोय आणि त्याच रस्त्यानं सोलापूरचे कलेक्टर चालले होते. कलेक्टर साहेबांनी काम चालू आहे बघितलं, गाड्या थांबवल्या. आता कलेक्टर आहेत म्हटल्यानंतर तहसीलदार आलेले होते, प्रांत आलेले होते, कॉन्ट्रॅक्टर अधिकारी सगळे होते. कलेक्टर साहेब गाडीमधून खाली उतरले, काम बघितलं, सूचना केल्या आणि सूचना करून कलेक्टर साहेब निघून गेले. पण कलेक्टर गेल्यावर रस्त्यावर दगड फोडणारी ही स्त्री उठून उभी राहिली आहे आणि बाजूला उभ्या असलेल्या सुपरवायझरला विचारते, हा माणूस कोण होता? हा माणूस कोण होता? म्हणजे ज्याला आपण घाबरतो तो कॉन्ट्रॅक्टर ज्याला घाबरतो तो अधिकारी ज्याचा ऐकतो तो तहसीलदार ज्याचा ऐकतो तो प्रांत. ही सगळी माणसं या एका माणसाला घाबरत होती. हा माणूस नेमका कोण होता? सुपरवायझरने सांगितलं, त्या माणसाला कलेक्टर म्हणतात. ही स्त्री विचारते, कलेक्टर कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? सुपरवायझर म्हटला, ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. या स्त्रीनं काय केलं, हिने हातातलं काम तिथंच फेकलं, धावत आली आहे, शाळेमधून आपल्या पोराला घेतलं, त्याला घरी आणलं, त्याच्या पटापटा मुके घेतले आणि त्याला सांगितलं, बाळा आयुष्यात काही नाही केलंस ना चालेल, पण बाळा तुला कलेक्टर व्हायचंय. ते पोरगा आईला विचारतो, आई अगं कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? आई म्हटली, बाळा ते काही मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि त्या पोरानं काय करावं? ते पोरग म्हणतं, आई मी करतो ना अभ्यास. अरे पण कसा? ज्या पोराची आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करते, त्यांच्या घरामध्ये 2 वेळ जेवायला अन्न नाहीये, त्यांच्या घराचं छत पावसाळ्यामध्ये गळतंय, त्या पोरानं अभ्यास करायचा कसा? पण स्वप्न आहे कुणाचं? माझ्या आईचं, मला करून दाखवायचंय. आणि तेच पोरग अभ्यास करत होतं, शिकत होतं, मोठं होत होतं आणि ते पोरग एवढं मोठं झालं की ज्यावेळी 2008 साल उगवलं तेव्हा जगाला समजलं की रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचं पोरग, ज्या पोराचं नाव होतं बालाजी मंजुळे, हे पोरग वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कलेक्टर पदाची परीक्षा पास झालं. 21व्या वर्षी. गुगल करून बघा कोणाचा पोरगा आहे? रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचा पोरगा.
21व्या वर्षी कलेक्टर झालाय आणि हेच बालाजी मंजुळे काही काळ महाराष्ट्र राज्याचे अपंग कल्याण आयुक्त म्हणून मुंबई मंत्रालयामध्ये काम करत होते. आम्ही सहज त्यांना जाऊन भेटलो, त्यांना विचारलं, साहेब अहो इथपर्यंत आलाय, एवढा मोठा प्रवास तुमचा, तुमची आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करायची, साहेब तुमची परिस्थिती आम्हाला माहिती आहे, तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचतात, साहेब इथपर्यंत याय करता अशी नेमकी कोणती पुस्तकं वाचली की वयाच्या 21व्या वर्षी कलेक्टर झालाय? ते बालाजी मंजुळे कडाडले, अरे वयाच्या 21व्या वर्षी मी कलेक्टर झालो हे नक्की खरं आहे, पण इथपर्यंत येण्याकरता, कलेक्टर होण्याकरता मी हजारो पुस्तकं वाचली, पण माझ्यासारख्या पोराला कलेक्टर व्हायचा अधिकार हा भारतातल्या केवळ एकाच पुस्तकानं दिला आणि त्या पुस्तकाचं नाव आहे भारताचं संविधान. त्या संविधानामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आता माझा प्रश्न आहे, आमच्या माणसांपर्यंत संविधान आलं का? आम्हाला संविधान समजलं का? पुण्यामध्ये राष्ट्रसेवा समूह नावाची एक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी संविधान जागृती यात्रा काढतो आणि ती संविधान जागृती यात्रा वडगाव मावळमध्ये नेली. व्याख्यान संविधानावर तर संपलं आणि व्याख्यान संपल्यावर मी जेव्हा खाली गेलो तेव्हा एक तरुण पोरगा माझ्याजवळ आला आणि मला म्हटलं, सर संविधान 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 तुम्ही सगळं सांगितलं, अगदी उत्तम आहे, अगदी सुंदर, अगदी खरं सांगितलं, पण सर तुम्ही संविधानाबद्दल हे सगळं सांगितलं, मग सर हे जर संविधानाबद्दल बोलले तर राज्यघटना काय असते? म्हणजे राज्यघटना आणि संविधान हे एकच आहे. हे तुमच्या आमच्यापर्यंत आलंच नाही ना, आमच्यापर्यंत समजलंच नाही. आम्हाला शाळेमध्ये शारीरिक शिक्षण शिकवलं, मराठी शिकवलं, हिंदी शिकवलं, कार्यानुभव शिकवलं, सगळं शिकवलं, पण ज्याच्यावर देश चालतो ते संविधान आमच्यापर्यंत आलंच नाही. देश संविधानावर देश चालतो. हातामध्ये न्यायालयामध्ये शपथ घ्यायला गीता आणि कुराण आमच्या हातात ठेवलं. संविधान शिकवायचं कोणी, न्यायचं कोणी? का? संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, कुणाकरता लिहिलं? जातीकरता लिहिलं, धर्माकरता लिहिलं, कुणाकरता लिहिलं? बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित आहेत आणि संविधान लिहित असताना त्या संविधान सभेमध्ये एक सदस्य आहे, त्यांचं नाव आहे पी.व्ही. कामत. हे पी.व्ही. कामत बाबासाहेबांना सांगतायत, बाबासाहेब तुम्ही संविधान लिहितायत, पण बाबासाहेब संविधानाची सुरुवात हा देश धार्मिक आहे, तुम्ही संविधानाची सुरुवात ही देवाच्या नावाने केली पाहिजे. बाबासाहेब काहीच बोलले नाहीत. मुस्लिम समाजाचे एक सदस्य त्या समितीमध्ये आहेत, ते बाबासाहेबांना सांगतायत, बाबासाहेब तुम्ही संविधान लिहितायत ना, संविधानाची सुरुवात ही तुम्ही अल्लाच्या नावाने केली पाहिजे. बाबासाहेब काहीच बोलले नाहीत. बौद्ध धर्माची काही लोक बाबासाहेबांना भेटायला गेली आणि बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब तुम्ही संविधान लिहितायत, बाबासाहेब या संविधानाची सुरुवात जर बुद्धाच्या नावाने केली तर खूप चांगलं होईल. बाबासाहेब काहीच बोलले नाहीत आणि या विषयावर ज्यावेळी बाबासाहेब संविधान सभेमध्ये बोलायला उभे राहिले त्यावेळी बाबासाहेब सांगतायत की मी लिहित असणारं संविधान हे कुण्या एका जातीचं नाहीये, कुण्या एका धर्माचं नाहीये, हे संविधान समस्त भारतीयांचं आहे आणि म्हणून या संविधानाची सुरुवात ही भारतीयांच्या नावानं होणार. वाचून बघा, संविधानाची सुरुवात आहे काय? आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. कलम क्रमांक 1 देशाचं नाव निश्चित केलं. कलम क्रमांक 2, 3 नवीन राज्यांची निर्मिती केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बालमजुरी संपवली, वेठबिगारी संपवली, देवाधर्माच्या नावावर लुटीला तुरुंगवास केला, प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, सगळे 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 कायदे केले. आणि कलम क्रमांक 341 एससीला आरक्षण दिलं. कलम क्रमांक 342 एसटीला आरक्षण दिलं आणि एससी आणि एसटीच्या आधी कलम क्रमांक 340 ओबीसींना आरक्षण दिलं. मला एक सांगा, ओबीसी पर्यंत पोहोचलं का? ओबीसीना समजलं का की आपल्याला जे आरक्षण होतं ना आतापर्यंत ते बाबासाहेबांनी दिलं होतं. आता मागच्या काही दिवसांमध्ये ओबीसींची 56,000 पदं गेली, आरक्षण रद्द केलं गेलं. पण हे समजलंच नाही की ओबीसीना माहीतच झालं नाही की आतापर्यंत जे आरक्षणाचं कवच तुम्हाला आणि मला होतं ना ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळालं होतं. समजलंच नाही, एकत्र आलेच नाही. संविधान का झालं असं साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना संविधानामध्ये कलम क्रमांक 341 टाकलं एससी करता, कलम क्रमांक 342 टाकलं एसटी करता आणि त्याच्या आधी कलम क्रमांक 340 टाकलं हे ओबीसी करता. 341 आणि 42 वरती कुठला वाद झाला नाही, ते सरसकट मंजूर झाले. पण 340व्या कलमावर वाद निर्माण झाला आणि प्रत्येक जण विचारायला लागला हे ओबीसी कोण है? बाबा साहब ये ओबीसी आप कहां से लेके आए? आणि त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या आधारावर ओबीसी कोण आहेत आणि त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यांची परिस्थिती काय आहे हे त्या काळामध्ये समजावून सांगितलं. आणि बाबासाहेबांची बुद्धिमत्ता इतकी प्रचंड होती, हे सगळं बाबासाहेबांनी सहजरित्या समजावून सांगितलं. आणि हे समजावून सांगितल्यावर सुद्धा या विषयावर चर्चा चालू झाल्या.
या विचारावर बहस व्हायला लागली आणि कोणी म्हणायला लागले हे खरं नाही ते खरं नाही. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की ओबीसीची अवस्था वाईट आहे, त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांना न्याय दिला गेला पाहिजे. पण हे मागणी मान्य होत नाही हे बघितल्यावर आणि हिंदू कोड बिल लागू होत नाही हे बघितल्यावर बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. कायदा मंत्री पदाचा हा राजीनामा हिंदू कोड बिल म्हणजे हिंदू स्त्रियांकरता आणि ओबीसीच्या हक्काकरता दिला होता. पण हा राजीनामा बाबासाहेबांना संसदेमध्ये सादर करू दिला गेला नाही, कारण तो सादर केला नाही, त्यामुळे संसदेच्या पटलावर मांडला गेला नाही. त्यामुळे तो कोणाकरता दिला हे इथल्या व्यवस्थेपर्यंत आलंच नाही, समजलं नाही इथल्या व्यवस्थेला. पण त्यानंतरच्या काळामध्ये आर्यल चंद्रापुरी असतील, भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, यांच्यासारखी लोक ओबीसी आरक्षणावर बोलायला लागले. पंजाबराव देशमुखांनी संसदेमध्ये विचारायला सुरुवात केली ओबीसी आरक्षणाचं काय झालं. आणि त्यावेळी एक आयोग नेमला गेला, त्या आयोगाचं नाव आहे कालेलकर आयोग. कालेलकर हे पुण्यामधले खासदार, त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला गेला का ओबीसींना आरक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून. आणि हे आरक्षण मिळावं म्हणून दलित कार्यकर्ते आघाडीवर होते का, कारण हे आरक्षण आमच्या बाबासाहेबांनी दिलं होतं ना, ओबीसींना संरक्षण मिळालं पाहिजे. आणि कालेलकर आयोग स्थापन झाला. त्यांनी अनेक दिवस काम केलं आणि कालेलकरांनी 2 पत्र दिली. पहिलं पत्र असं दिलं होतं की ओबीसी जे आहेत त्यांची अवस्था खूप वाईट आहे, त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. आणि दुसरं पत्र कालेलकरांनी दिलं, ते पत्र असं होतं की ओबीसींची परिस्थिती जरी वाईट असली तरी ओबीसींना आरक्षण देऊ नये, एक अध्यक्ष म्हणून माझं वैयक्तिक मत आहे. कालेलकरांचं दुसरं पत्र संसदेसमोर ठेवलं गेलं, कालेलकर आयोग नाकारला गेला. पंडित नेहरू गेले, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री आले, त्यांचा मृत्यू झाला. इंदिराजी सत्तेमध्ये बसल्या, इंदिराजींनी कालेलकर बाजूला फेकून दिला, इंदिराजींचा पराभव झाला. आणि त्यानंतर मोरारजी देसाईंचं सरकार आलं आणि मग पुन्हा ओबीसी नेते म्हणायला लागले की आरक्षणाचं काय झालं. आणि मोरारजी म्हटले अरे कालेलकर तो पुराना हो गया, कोई नया लेके आओ. आणि मग मोरारजी देसाईंच्या काळामध्ये मंडल आयोग आणला गेला, मंडल आयोग. आणि मंडल आयोगानं 1.5 वर्ष काम केलं आणि 3477 ओबीसींच्या जाती शोधून आणल्या आणि सांगितलं की यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तोपर्यंत मोरारजींचं सरकार गेलं, पुन्हा इंदिराजी सत्तेमध्ये आल्या, पुन्हा मंडळ आयोग फेकला गेला, इंदिराजींची हत्या झाली, राजीव गांधी सत्तेवर आले, पुन्हा आयोग फेकला गेला. त्यानंतर व्हीपी सिंगांचं सरकार आलं आणि व्हीपी सिंगांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला. आणि त्याच वेळी संपूर्ण देशामध्ये दंगली घडवल्या गेल्या, संपूर्ण देशभरामध्ये दंगल सुरू झाल्या आणि मंडलला विरोध म्हणून कमंडल यात्रा या देशामध्ये चालू झाल्या. आज जो राजकीय वनवास आहे ना, हा तेवढ्याच मुळे भोगावा लागतोय. त्या काळामध्ये मंडलला विरोध म्हणून कमंडल यात्रा देशभरामध्ये सुरू झाल्या आणि सर्वकडे सांगितलं जायला लागलं ओबीसींच्या मंडलला विरोध सुरू झाला. 7 ऑक्टोबर 1990 ला मंडल कमिशन लागू झालं आणि त्यानंतर 30 लोक कोर्टात गेली. 30 एकाच समाजाची आहेत. 30 लोक कोर्टामध्ये गेली आणि मंडल आयोग कोर्टाच्या फेऱ्यामध्ये अडकवला गेला. व्हीपी सिंगांचं सरकार पाडलं गेलं. पण त्यानंतर 19 नोव्हेंबर 1992 ला सुप्रीम कोर्टानं सांगितलं काय मंडल कमिशन लागू करा. आणि दलित कार्यकर्ते एकत्र आले का, आमच्या बाबासाहेबांमुळे मिळालं होतं. त्या मंडल आयोगामध्ये मुस्लिम समाजामधल्या काही जाती होत्या, मुस्लिम सुद्धा एकत्र आले आणि ओबीसी सगळे एकत्र आले. आणि इथल्या जातीयवाद्यांना वाटलं की ओबीसी एकत्र आला, दलित एकत्र आला, मुस्लिम एकत्र आला तर आपली वोट बँक जाऊ शकते. यांनी काय करावं, 19 नोव्हेंबर 1992 ला जो मंडल आयोग लागू केला होता ना, यांनी त्यानंतर अवघ्या 15 दिवसामध्ये अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1922 ला बाबरी मशीद पाडून टाकली. तारीख निवडली 6 डिसेंबर. 6 डिसेंबर कशा करता, 6 डिसेंबर हा आमच्या दुःखाचा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचा दिवस आहे, तो आम्ही दुःखाचा दिवस साजरा करतो. आणि अयोध्येत विजय दिवस म्हणून साजरा केला. बाबरी मस्जिद पाडून टाकली आणि मग यावेळी सगळे पुढे येणारे ओबीसीच. आणि मग ज्यावेळी विजय दिन साजरा झाला त्यावेळी दलित कार्यकर्ते बाजूला झाले, त्या ठिकाणी दंगली चालू झाल्या, मुस्लिम कार्यकर्ते बाजूला झाले, ओबीसी पुन्हा एकटा पडला. मंडळ लागू झाला, त्या मंडळला काहीच उरलं नव्हतं, अर्थच उरला नव्हता. आजही जो आरक्षण गेलं याचं कारण एकच आहे, बाबासाहेबांनी सांगितलेला विचार इथला ओबीसी वर्ग विसरला म्हणून ही अवस्था आहे. त्यांनी आजही विचारामध्ये यावं तर चळवळ रुजणार आहे, तर विचार समजणार आहे. कारण आमचं दुर्दैव आहे, या देशामध्ये हजारो जाती आहेत. युगपुरुष बाबासाहेबांनी या 4 प्रवर्गामध्ये आणल्या. ओपन, ओबीसी, एससी आणि एसटी याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही बाबासाहेबांनी. आमच्याकडे आम्ही वाटून घेतलं ना, आम्ही सगळं वाटलं. आम्ही भाषा वाटल्या, आम्ही प्रांत वाटले, आम्ही गट वाटले, आम्ही गण वाटले, आम्ही मतदारसंघ वाटले. आमच्या लोकांनी भाऊ महापुरुष सुद्धा वाटलेत.
कसे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले मायांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, अण्णाभाऊ साठे मातंगांचे, गाडगे बाबा धोब्यांचे, अहिल्यादेवी धनगरांच्या, भगवान बाबा वंजारींचे, सेवालाल महाराज बंजारेंचे आम्ही सगळं वाटून घेतलं. आमची लोक एवढी पुढे गेली की निसर्गानं निर्माण केलेले रंग सुद्धा वाटले. कसे? भगवा हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा, निळा बौद्धांचा, पिवळा धनगरांचा. आमची पोरं आमच्या पुढे गेली. आमची पोरं फेसबुकला वादळ निर्माण करायला लागली. वादळ ही जातीची झाली. कसं? कोणाचं भगवं वादळ आहे, कोणाचं हिरवं वादळ आहे, कोणाचं पिवळं वादळ आहे, कोणाचं निळं वादळ आहे. पण आम्हाला हे समजलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा निवडला. भगवा का निवडला? अरे भगवा शौर्याचं प्रतीक आहे, भगवा त्यागाचं प्रतीक आहे, भगवा समर्पणाचं प्रतीक आहे, म्हणून भगवा निवडला. हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी हिरवा निवडला. हिरवा का निवडला? हिरवा समृद्धीचं प्रतीक आहे, समृद्धी आली पाहिजे म्हणून हिरवा निवडला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळा निवडला. निळा का निवडला? निळा या आकाशाचं प्रतीक आहे. हे आकाश कसं सर्वांना समान सामावून घेतं, तसं मला सर्वांना समान न्याय द्यायचा आहे, त्याकरता निळा निवडला. हा विचार आमच्या मुलांना आम्हाला द्यावा लागेल, त्याला सांगावं लागेल. बाळा, आपण जयंती साजरी करतोय ना ज्या युगपुरुषाची, त्या युगपुरुषाचा विचार एकच आहे की तू हिंदू नाहीये, तू मुसलमान नाहीये, तू ख्रिश्चन नाहीये. बाळा, तू माळी नाहीये, मराठा नाहीये, मुसलमान नाहीये, तेली नाहीये, धनगर नाहीये, परीट नाहीये, वंजारी नाहीये. बाळा, तू पहिल्यांदा भारतीय आहे. ही गोष्ट आपल्या मुलांच्या काळजावर भिनवा. तो बाबासाहेबांचा विचार आहे, ती बाबासाहेबांची विचारधारा आहे. एवढ्या संख्येनं माझ्या माता भगिनी तुम्ही इथं आल्या, काय विचार पेरला चळवळीनं, काय दिलं तुम्हाला? मला अभिमान वाटला. म्हणजे काय झालंय, तुम्ही एवढ्या संख्येने इथं बसतायत, पुरुष मंडळी वरती खुर्चीवर बसली आहे, तुम्हाला खाली बसवलंय. उद्यापासून सगळ्यांना खुर्च्या करा, त्याला सगळे खाली बसवा. समान न्याय दिला गेला पाहिजे. का खाली बसवायचं? कारण त्यांच्यामुळे क्रांती हो. मला अभिमान आहे की प्राईम टाइम आहे हो, प्राईम टाइम म्हणजे 7 ते 10 आमची स्त्री इथं कार्यक्रमाला येते म्हटल्यावर मोठी गोष्ट आहे. कारण आमचा हल्ली आज सगळा प्रवास टीव्हीवर आहे. म्हणजे कसं, मी बोललो तर तुम्हाला वाईट वाटेल, पण परिस्थितीच ती आहे. तुम्ही बघतात काय, अख्खा प्रवास टीव्हीवर आहे. म्हणजे कसं, लग्नाच्या आधी रंग माझा वेगळा, लग्न ठरलं मन उडू उडू झालं, लग्न झालं रात्रीच खेळ चाले, 2 वर्षाने मुलगी झाली हो, 5 वर्षाने आई कुठं काय करते, 10 वर्षाने सुख म्हणजे नक्की काय असतं, 15 वर्षाने एका लग्नाची दुसरी गोष्ट, 20 वर्षाने चला हवा येऊ द्या, 25 वर्ष झाले जी गौरव पुरस्कार, संपलं सगळं. अख्खा प्रवास टीव्हीवर आहे. अहो, पण आम्हाला एक समजलं का माझ्या माता भगिनींनो, आपण इथे जे बसलोत ना, 2 केस हा शब्द जर मी तुम्हाला सांगितला त्याचे अर्थ 2 होतात. पहिला अर्थ जो आहे ना, तो डोक्यावरचे केस, आणि दुसरी केस आपण जी पोलीस स्टेशनला करतो ना, ती केस आपल्या डोक्यावरचे केस आहेत ना. अहो, त्या काळामध्ये स्त्री जर विधवा झाली, तिच्या डोक्यावरचे केस कापले जायचे, तिचा केशवपण केलं जायचं. राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी त्याविरुद्ध आंदोलन उभं केलं आणि स्त्रियांचं केशवपण थांबवलं. त्यामुळे आमच्या डोक्यावर जे केस आहेत ना, ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आहेत. आणि पोलीस स्टेशनला जाऊन आम्हाला अन्याय विरुद्ध दाद मागायची जी केस आम्ही करतो ना, ती केस करायचा अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. हे दोघही केस या महापुरुषांमुळे आहेत. त्यांचं ऋण कधी फेडायचं? तर आपण आयुष्यभर, जन्माचं आयुष्यभर किती काम केलं ना, तरी तुम्ही आणि आम्ही 2 लुगड्यांचं ऋण फेडू शकत नाही. पहिलं लुगडं जे आहे ना, ते माझ्या सावित्री आईचं आहे, आणि दुसरं लुगडं जे आहे ना, माझ्या रमाईचं आहे. काय केलं दोघांनी? काय दिलं असेल सावित्रीबाईंनी? आम्ही इथं बसतोय ना, काय दिलं ज्योतिबांनी, काय दिलं सावित्रीबाईंनी? 28 नोव्हेंबर 1890 ज्योतिबांचं निधन झालं, आणि त्यानंतर सावित्रीबाई काम करतायत सत्यशोधक समाजाचं, अविरतपणे काम चालू आहे. आणि काम चालू असताना आमच्याकडे जसं कोरोनाची साथ आली ना, तसं त्या काळामध्ये प्लेगची साथ आली होती. 150-200 वर्ष झाली, 100 वर्ष उलटून गेली, प्लेगची साथ त्या काळामध्ये आली होती. आणि कोरोनाच्या काळाची परिस्थिती तुम्ही आम्ही अनुभवली. काय झालं, जर नवऱ्याला कोरोना झाला तर बायको सुद्धा जवळ जायला तयार नाहीये. एका खोलीमध्ये राहायचं, बाहेरून भाकर, बाहेरून पाणी, गोळ्या अंगावर, 4 दिवस आराम करायचा. टेस्ट केली, बरं वाटलं तर जवळ या, नाही तर जवळ यायला परवानगी नाही. ही कोरोनाचा तुम्ही आम्ही अनुभव घेतलाय. झालं सगळं. त्या काळात प्लेगची साथ आली होती. काखेमध्ये गाठ यायची, गाठ आली, प्लेगची लागण झाली की माणूस मरायचा. डॉक्टर होते का? होते, पण बोटावर मोजण्या इतपत ते उच्चवर्णीय समाजामधले ते सामान्य बहुजनांना तपासत नव्हते. अस्पृश्यांना तर कोणी हातच लावे ना. प्लेग झाला तर माणूस मरायचाच. सावित्रीबाईंनी काय केलं माहितीये?
सावित्रीबाईंचा मुलगा यशवंत जो ज्योतिबांनी डॉक्टर केलाय ना, तो लष्करामध्ये डॉक्टर आहे, लष्करात डॉक्टर आहे. त्याला सावित्रीबाईंनी फोन केला, त्याला पत्र पाठवलं, त्याला तार केली आहे आणि त्याला सांगितलं, यशवंता अरे तू लष्करात डॉक्टर आहे, पण बाळा आज पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आहे आणि तुझी गरज समाज आलाय, आपला वारसा ज्योतिबांचा आहे, नोकरीचा राजीनामा दे आणि ये पुण्यामध्ये. आणि पोरानं लष्करामधल्या डॉक्टर पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि यशवंतानं पुण्यामध्ये येऊन दवाखाना मांडला. आणि त्या दवाखान्यामध्ये अस्पृश्य समाजातल्या माणसांना सावित्रीबाई घेऊन जायला लागल्या, त्यांना बरं करायला लागल्या. आणि सावित्रीबाईंना समजलं पुण्यामध्ये मुंडवा नावाचा भाग आहे, मुंडवामध्ये गायकवाड नावाचं एक कुटुंब आहे, या कुटुंबामधल्या सर्वांना प्लेगची लागण झाली आहे. आणि त्या कुटुंबामध्ये एक पांडुरंग गायकवाड नावाचा 9-10 वर्ष वयाचा मुलगा आहे, तोही प्लेगनं आजारी आहे. सावित्रीबाई फुलेवाड्यापासून निघाल्या, मुंडव्यापर्यंत चालत गेल्या. 13 ते 14 किलोमीटर अंतर आहे, 14 किलोमीटर चालत गेल्या. 14 किलोमीटर त्या मुलाला उचललं, त्याला खांद्यावर टाकलं आणि त्याला खांद्यावर घेऊन सावित्रीबाई त्या दवाखान्यात घेऊन आल्या. त्या मुलाला ऍडमिट केलं, त्याला बरं केलं. पण त्या मुलाला 13 किलोमीटर खांद्यावर आणल्यामुळे त्या प्लेगची लागण सावित्रीबाईंना झाली. आणि त्याच प्लेगच्या लागणीमध्ये सावित्रीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. आणि अखेरचा श्वास सुद्धा तुमच्या आणि आमच्या करता आहे, हे आमच्यापर्यंत आलं पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे. बाबासाहेबांचं कर्तृत्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यागमूर्ती रमाईंनी काय केलं? किती साड्या होत्या रमाईंकडं? आमच्या आईला विचारा, आमच्या बहिणीला विचारा. मी तुमच्या भावाच्या वयाचा आहे, आमची परिस्थिती काय आहे? आमच्याकडे नवरात्र येऊ द्या, नवरात्रीचे 9 रंग ठरले. आजचा रंग कोणता? नारंगी. उद्याचा कोणता? पिवळा. परवाचा कोणता? हिरवा. आमचे सगळे रंग ठरवून घेतले. म्हणजे मटाना एकेकाळी स्पर्धा आणली होती की एका वर्षाला आजचा हा रंग घालू, आज तो रंग घालू. आम्ही तिला रूढीच करून टाकली, प्रत्येक दिवसाला रंग ठरवून टाकला. अहो सावित्रीचा आमच्या रमाईच्या अंगावर किती लुगडे होते. बाबासाहेब त्यागमूर्ती का म्हणतात ना, हे समजून घ्या. आम्ही त्या त्यागामुळे आम्ही इथं बसलोय. अरे बाबासाहेब लंडनला उच्च शिक्षण घ्यायला निघून गेले आणि बाबासाहेब गेल्यावर बाबासाहेबांनी घरात 4 महिने पुरेल एवढा किराणा करून ठेवला, घरामध्ये किराणा करून ठेवला. पण 6 महिने झाले घरातला किराणा संपला आणि 2 दिवस झाले घरात खायला काही नाहीये. रमाईच्या अंगावर 1.5-2 वर्ष वयाचा एक लेकरू दूध पित आहे. 2 दिवस झाले घरात खायला काही नाही. आता आईच्या पोटात जर काही गेलंच नाही तर त्या बाळाला दूध येणार कुठून? आणि ते बाळ रडतंय. आता रमाईंना कळेना काय करावं. आणि बाबासाहेबांच्या आत्या घरी आल्या, त्यांनी सांगितलं, रमा एक काम कर, दुकानदाराकडे जा, त्याला सांग की आमचे साहेब बाहेर गेलेत ना, साहेब आले की पैसे आम्ही तुला देऊन टाकू, आम्हाला थोडा तांदूळ उसनवार दे म्हणावं. रमाई म्हटल्या ठीक आहे, जाऊन बघते. रमाई दुकानदाराकडे गेल्या, त्याला सांगितलं, दादा आमचे साहेब शिकायला गेलेत, आमचे शिक्षक आहे बाहेर शिक्षण घ्यायला गेलेत, साहेब लंडनहून परत आले, तुझं सगळं बिल तुला व्याजासकट देऊन टाकू, दादा थोडा तांदूळ उसनवार देतो का? दुकानदार म्हटला, ताई घेऊन जा ना, दुकान तुझंच आहे. दुकानदारानं तांदूळ मोजला, घेतला, रमाईच्या हातावर ठेवला आणि तांदूळ रमाईच्या हातावर ठेवणार त्याच वेळी दुकानदार रमाईला सांगतोय, ताई तुला एक सांगू का? म्हटले काय? ताई अगं तुझ्या साहेबाला काही समजतं का? म्हटले काय झालं? म्हटले इथं कुटुंबाला खायला मिळत नाही आणि तिथं शिकायला जायची काय गरज होती? रमाईनं काय केलं? तांदूळ घेतला, धरला, उचलला, दुकानदाराच्या अंगावर फेकला आणि त्याला सांगितलं, अरे क्रांती काय असते ना हे तुला समजणार नाही. ज्यावेळी आमचे साहेब तिथून शिकून इथं भारतामध्ये येतील आणि या निद्रिस्त पडलेल्या बहुजन समाजामध्ये क्रांती घडवतील ना, तेव्हा तुला समजणार आहे की आम्ही उपाशी पोटी का जगत होतो म्हणून. आणि त्यानंतर उपचार मिळाले नाही, औषधं मिळाली नाही, म्हणून बाबासाहेबांच्या रमाईच्या त्या मुलाचं निधन झालं. समाज जमला आणि कोणतरी म्हणायला लागलं, बाबासाहेबांना तार पाठवा, बाबासाहेबांना पत्र पाठवा. आणि रडणाऱ्या रमाई ताक्षणी बाहेर आल्या आणि कडाल्या, अजिबात तार पाठवायची नाही, कोणीही बाबासाहेबांना पत्र पाठवणार नाही. आणि एकानं विचारलं, ताई का? आणि रमाई सांगतायत, अरे जर बाबासाहेबांना पत्र पाठवलं, तार पाठवली आणि मुलाच्या मृत्यूची बातमी जर कळवली तर अभ्यासामध्ये खंड पडेल आणि अभ्यासामध्ये खंड पडला तर क्रांती घडवता येणार नाही, अभ्यासामध्ये खंड पडता कामा नये. आणि कोणतरी म्हटलं, ताई अगं या पुरावर अंत्यसंस्कार करायचे, नवीन कपडे अंगावर घातले पाहिजेत. रमाई घरात धावत गेल्या, जुनं कपाट उघडलं, कपाटामधली एक साडी बाहेर काढली, जुनी साडी काढली, त्या साडीचा पदर फाडला, त्या पदरामध्ये त्या पोराला गुंडाळलं आणि मग त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. समाजाला वाईट वाटलं, अरे बॅरिस्टरची बायको आहे, आमच्याकरता राब राबतायत बाबासाहेब, त्यांच्या कुटुंबाची अशी अवस्था आहे ना, आम्हाला बघवली जात नाही. समाजाने 1000 रुपयाची थाळी त्याच दिवशी गोळा केली, 1000 रुपये गोळा केले, बाबासाहेबांच्या रमाईंजवळ आणून दिले. ताई हे बघवलं जात नाही, हे 1000 रुपये घ्या आणि तुम्ही घरातल्या सगळ्या वस्तू पहिल्यांदा भरून घ्या. रमाईंनी काय केलं माहिती आहे? रमाई ज्याने पैशांची थैली आणली ना, त्या समाज बांधवांना रमाईने सांगितलं, पलीकडे जा,
पलीकडे अनाथ मुलांचं वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये मागच्या 2 महिन्यापासून किराणा नाहीये, त्या मुलांना खायच्या वस्तू नाहीये. हे 1000 रुपये घ्या, त्या मुलांना द्या. माझ्या कुटुंबाचा मी बघेल, ती अनाथ मुलं आहेत ती पहिल्यांदा जगली पाहिजे. म्हणून त्यागमूर्ती जे तुम्ही आम्ही म्हणतोय ना, हा त्याग जो केलाय ना, तो हा केला, हा तुम्हाला आम्हाला समजला पाहिजे. तो विचार बाबासाहेबांचा आहे, तो विचार रमाईंचा आहे, तो आमच्या मुलांच्या काळजावर रुजवा. हाच प्रयत्न बाबासाहेबांनी केला. एक करा, त्याकरता वाचायला शिका, अभ्यासायला शिका. या ठिकाणी डॉक्टर वासेकर सर बसलेत, मगाशी सन्माननीय डॉक्टर मोरे सर या ठिकाणी सांगत होते. त्या काय केलं, आता डॉक्टर बसले, 2 डॉक्टरांची घटना मला आठवली. रात्रीची वेळा बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करतायत आणि अभ्यास करत बसले असताना 1 वाजलाय, 1:30 वाजले, 2 वाजले आणि 2 वाजता बाबासाहेबांच्या दरवाजावर थाप पडली आहे. रमाई जाग्या झाल्या. एवढ्या उशीर आपल्या घरी आलोय कोण? रमाईने दरवाजा उघडला आणि बाहेर बघितलं, एक म्हातारी स्त्री उभी होती. ही म्हातारी स्त्री आली आहे आणि विचारते रमाईला, बाई इथं बाबासाहेब कुठे राहतात? बाबासाहेब इथंच राहतात का? आणि रमाईचा ही स्त्री सांगते, बाबासाहेब इथं राहतात का? आणि रमाई सांगता, हो हे बाबासाहेबांचंच घर आहे. काय काम आहे मला सांगा. आणि ही स्त्री म्हणते, नाही मला बाबासाहेबांना भेटायचंय. अहो एवढ्या उशिरा? हो मला बाबासाहेबांना भेटायचं. ताई बोलव ना बाबासाहेबांना. हा सगळा गोंधळ ऐकला. बाबासाहेब बाहेर आले आणि बाबासाहेबांनी विचारलं, काय आई काय झालं, काय अडचण आहे तुमची? आणि त्यावेळी ही स्त्री सांगते, बाबासाहेब माझा नवरा आजारी आहे. बाबासाहेब त्याला दवाखान्यामध्ये नेलं, पण जिल्ह्याचा डॉक्टर त्याला दवाखान्यात ऍडमिट करून घ्यायला तयार नाही, त्याला तपासायला तयार नाही. बाबासाहेब सांगितलं कोणाचं तरी पत्र घेऊन या. बाबासाहेब पत्र कोणाचं द्यावं? आमच्यासारख्या गरीबाला तुमच्याशिवाय आहे कोण? बाबासाहेब नवऱ्यावर उपचार झाले पाहिजे. बाबासाहेब म्हटले, ठीक आहे आई चल. बाबासाहेबांनी चप्पल घातली आणि त्या म्हाताऱ्या स्त्रीचा हात धरून रात्री 2 वाजता बाबासाहेब दवाखान्यामध्ये आले. डॉक्टरांना बोलवलं, सांगितलं उपचार चालू करा. तातडीनं उपचार सुरू केले आणि उपचार सुरू करून बाबासाहेब पुन्हा 3:30-4 वाजेपर्यंत घरी आले. रमाई जाग्याच होत्या. आणि घरामध्ये आल्या रमाईंनी बाबासाहेबांना विचारलं, म्हटल्यावर तुम्हाला एक विचारू का? म्हटलं काय? म्हटलं त्या स्त्रीच्या नवऱ्यावर उपचार करावे म्हणून त्या स्त्रीच्या नवऱ्याला तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलात, मग तुम्ही उपचार का केले नाही? तुम्ही पण डॉक्टरच आहेत ना, मग तुम्ही उपचार का केले नाहीत? बाबासाहेब हसायला लागले. बाबासाहेब म्हटले, रमा अगं तुला समजणार नाही. रमाई म्हटल्या, का समजणार नाही? सांगा की मला, तुम्ही उपचार का केले नाही? आणि त्यावेळी बाबासाहेब सांगतायत, रमा अगं मी माणसांचा डॉक्टर नाही, रमा अगं मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. रमाई हसायला लागल्या. म्हणजे बाबासाहेब काय सांगतायत, पुस्तकं कुठं आजारी पडतात का? बाबासाहेब म्हटले, रमा अगं एक वेळ माणूस आजारी पडला तर दुरुस्त होऊ शकतो, पण पुस्तकं आजारी पडली तर अख्खा समाज रस्सा तळाला जातो. भारतात तेच झालं. इथं जाणीवपूर्वक आमची सगळी पुस्तकं आजारी पाडली गेली. आम्हाला सांगितलंच गेलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी चालू केली आहे. शिवचरित्रावरचं पहिलं पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलंय. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची पहिली समाधी ही महात्मा फुलेंनी शोधली आहे. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महात्मा फुलेंच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्या काळामध्ये 100 रुपये महिना म्हणजे आजच्या काळामध्ये 1,00,000 रुपये प्रति महिना ही पेन्शन चालू केली आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा भाई माधवराव बागल या मराठा समाजामधल्या पुढाऱ्यानं कोल्हापुरात बसवलाय. आम्हाला समजलंच नाही ना. का? कारण पुस्तकं आजारी पडली गेली. आता आलीत पुस्तकं, त्यामुळे वाचायला शिका, अभ्यासायला शिका. एवढ्या संख्येने इथं जमलायत. मी महाराष्ट्रातला कदाचित असा एकमेव वक्ता असेल की जो रोज माझ्या घरी पुस्तकांचा स्टॉल घेऊन फिरतो. कारण मला माहिती आहे भाऊ, आमच्या लोकांचं दुर्दैव एवढं आहे की आमची लोक दारू बुलढाण्यामध्ये नाही मिळाली ना, पण औरंगाबाद पर्यंत घ्यायला जातील, भोकरदन पर्यंत घ्यायला जातील, पण 90 घेणारच. पण पुस्तकं घ्यायला आमची माणसं पुस्तकाच्या दुकानात जाणार नाही. पुस्तकं म्हणजे दारू विकणारा एसी दुकानामध्ये बसून दारू विकतोय आणि पुस्तकं दूध विकणारा घरोघरी घेऊन दूध फिरतोय. अरे महत्वाचं काय आहे हे आमच्या माणसांना समजलंच नाही. वाचावं लागेल, अभ्यासावं लागेल, चालावं लागेल. आणि लक्षात ठेवा, महापुरुषांवर जातीचे शिक्के आम्हाला मारता येणार नाहीत. मी सांगतो, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे कुण्या जातीचे नेते नाहीत, हे ते या मातीतल्या शेतकऱ्यांचे नेते आहेत. पहिल्यांदा जे काम उभं केलंय ना, हे शेतकऱ्यांकरता उभं केलंय. राजर्षी शाहू महाराज या शेतकऱ्याचे नेते आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या मातीमध्ये कुण्या जाती धर्माचे नाहीत, पहिल्यांदा शेतकऱ्यांचे नेते आहेत. का? तर आता मागच्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा संप झाला. अख्ख्या भारतात बातमी पोहोचली आहे, पण आमच्यापर्यंत पोहोचला नाही. भारतातला शेतकऱ्यांचा पहिला संप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात घडवून आणला होता. बाबासाहेबांच्या कारकिर्दीमधला पहिला मोर्चा जो आहे तो कुठल्या जाती धर्माचा नाही, पहिला मोर्चा आज शेतकऱ्यांसाठी विधिमंडळावर बाबासाहेबांनी काढला होता. तर बाबासाहेबांना माहिती आहे इथला शेतकरी पुढे न्यावा लागेल,
तर विचार पेरता येईल. तुम्ही आम्ही शेतीशी निगडीत आहोत, शेतकऱ्यांशी निगडीत आहोत ना, तर आपल्या मुलांना पहिल्यांदा एक गोष्ट करा, आपल्या मुलांना वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा. आम्ही मोठे झालो, पुढे आलो, सगळं झालं, पण सगळं झाल्यावर आम्ही काय केलं माहितीये? तुम्ही आणि आम्ही 5-5 आकडी पगार घ्यायला लागलो. पगार घ्यायला लागल्यावर आम्ही काय केलं माहिती? आम्ही मोठमोठे बंगले बांधून घेतले, मोठमोठे बंगले बांधले, घराचे दिवाणखाने मोठे करून घेतले, घरातला टीव्ही मोठा केला. परवा मी सोलापूरमध्ये व्याख्यानाला होतो, व्याख्यानाला उभा राहिलो, 8 ते 10 हजार लोक ऐकायला. सुंदर कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम संपल्यावर आयोजक मला म्हटले, साहेब आपल्या घरी चालता का, जरा चहा घेतला तर बरं वाटेल. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आयोजकच आहेत तुम्ही, काय हरकत नाही. निघालो, त्यांच्या घरी गेलो. साहेब म्हटले बंगला बघा, म्हटले आपला एकदा काय बंगला टोले जंग बांधलाय. मी म्हटलं ठीक आहे. आलो बंगल्यामध्ये, बघितला 3 मजल्याचा बंगला आहे. खालच्या मजल्यावर पार्किंग, दुसरा मजला जो आहे तो दिवाणखाना, आईस पाईस सगळं. वरच्या मजल्यावर म्हटलं मुलाचा बेडरूम, मुलीचा बेडरूम, मास्टर बेडरूम, इकडं हे तिकडं ते. म्हटलं घरात पंखा दिसत नाही. म्हटले नाही साहेब, सेंट्रल एसी बसवलाय. म्हटलं सेंट्रल एसी कुठं, पंख्याची गरजच ठेवली नाही. म्हटलं सगळं गार होऊन जातंय. म्हटलं काय गरजच नाही. हे जे समोर दिसतंय ना, म्हटलं हा ते चित्र हे दुबईला गेलो होतो तिकडून आणलंय. म्हटलं हे जे बेड, हे सगळं बसायला बघितलं ना, खुर्च्या चेअर बिअर, हे आसाम मधून मागवलंय. म्हटलं इस्रायलला फिरायला गेलो होतो, तिथून हे पेंटिंग आणलंय. हे सगळं मनातल्या मनात म्हटलो, अरे हे तुझं नाही रे, अरे माय बापाहून भीमाचे उपकार लई आहे रे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे. आम्हाला समजलं नाही. मी विचारलं, अरे बाबा हे सगळं खरं आहे दादा, सगळं खरं आहे. म्हटलं घरामध्ये एखादं पुस्तकाचं कपाट असेल ना, पुस्तकाचं कपाट. ते म्हटलं म्हणजे काय असतं? म्हटलं पोराला वाचायला पुस्तकं काही असतील की पुस्तकं? म्हटले नाही, तसं आपल्या घरामध्ये काही नाही. त्यांना म्हटलं साहेब वाईट वाटलं तरी चालेल, तुमचा बंगला किती मोठा असू द्या, पण ज्या बंगल्यात नाही पुस्तकाचं कपाट, तो बंगला कधी होऊ शकतो भुई सपाट. वाचायला शिका, अभ्यासायला शिका, आपल्या पोरांना वाचायला बसवा. आमचं दुर्दैव आहे, व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जगामध्ये आमची पोरं वाचणं विसरून गेली. तर आमच्या मुलांना वाचायला शिकवावं लागेल, अभ्यासायला शिकवावं लागेल. या विदर्भाच्या मातीमध्ये राष्ट्रसंत गाडगे बाबा जन्माला आले. गाडगे बाबांनी साधं सरळ तत्वज्ञान तुम्हाला शिकवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांनी त्या काळात प्रचंड मदत केली आहे. पंढरपूरमध्ये जागा मिळाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी गाडगे बाबांना विचारलं, बाबा तुमची जागा आम्हाला पाहिजे आहे, पंढरपूरमध्ये शाळा उभी करायची आहे, पंढरपूरमध्ये आम्हाला जागा द्या, जागा पाहिजे. गाडगे बाबांनी विचारलं काय उभं करताय? ते म्हटले मंदिर बांधायचं आहे. गाडगे बाबा म्हटले, बाबा बाळासाहेबा, अरे मंदिर बांधून तुझ्या समाजाचा प्रश्न मिटणार आहे, माझ्या बहुजनाचं काय? जागा मिळणार नाही. गाडगे बाबांनी मुख्यमंत्र्याला नकार दिला, जागा दिली जाणार नाही. आणि बाबासाहेबांनी विचारलं, गाडगे बाबा तुम्हाला पंढरपूरमध्ये जागा मिळाली आहे, ती जागा तुम्ही आम्हाला देता का? गाडगे बाबांनी विचारलंच नाही कशाला पाहिजे. गाडगे बाबांनी काय केलं? बाजूला पाणी पडलं होतं, तांब्या होता, घेतला, उचलला, पाणी हातात घेतलं, सोडून दिलं आणि सांगितलं, बाबासाहेब ती जागा तुम्हाला दिली, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि त्या जागेवर बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज हे पंढरपूरमध्ये उभं केलं. आणि त्यावेळी गाडगे बाबांचं वाक्य आहे, गाडगे बाबा म्हटले, बाबासाहेब तुम्ही मला खूप उशिरा भेटलात. बाबासाहेब मी अख्ख्या देशभर धर्मशाळा उभ्या केल्या. बाबासाहेब जर तुम्ही आधी भेटला असतात तर बाबासाहेब धर्मशाळा उभ्या करण्याऐवजी सगळीकडे फक्त शाळाच उभ्या केल्या असत्या. हा विचार या महापुरुषांचा आहे. आज शाळेतल्या पोरांची अवस्था काय आहे? आमच्या शाळेतला जाण्या शिकणाऱ्या पोरांची अवस्था अशी आहे, आमच्या ज्या पोराला मराठीचं कळतं ना त्याला हिंदीचं कळत नाही, ज्याला हिंदीचं कळतं ना त्याला इंग्रजीचं कळत नाही, ज्याला आर्ट्सचं कळतं ना त्याला सायन्सचं कळत नाही, ज्याला सायन्सचं कळतं ना त्याला कॉमर्सचं कळत नाही, ज्याला मेडिकलचं कळतं ना त्याला इंजिनिअरिंगचं कळत नाही, ज्याला इंजिनिअरिंगचं कळतं ना त्याला फार्मसीचं कळत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही तो शिक्षण संस्था काढल्याशिवाय राहत नाही. हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. थांबलं पाहिजे कुठेतरी. बाबासाहेबांनी शिक्षण संस्था उभी केली, नाव काय दिलं? पीपल्स एज्युकेशन सोसायटी. लोकांची आहे, लोकांसाठी आहे. हे पलीकडे औरंगाबाद आहे, जाऊन बघा. महाविद्यालय उभं केलं, नाव काय द्यावं? आम्ही बापाचं नाव देतो, आम्ही आईचं नाव देतो, पोरीचं नाव देतो. बाबासाहेबांनी महाविद्यालयाला नाव दिलं मिलिंद महाविद्यालय. मिलिंद का? मिलिंद हा ग्रीक तत्ववेत्ता आहे. त्यानं जगाला आव्हान दिलं, कोणी यावं जगातल्या कोणत्याही विषयावर माझ्याशी बोलून दाखवावं, मी चर्चा करायला तयार आहे. जर हारलो तो सांगेल ते मी ऐकणार. आणि मिलिंद जगात सगळीकडे फिरतोय, कोणी तोडीचा विद्वान भेटत नाही. आणि एक बौद्ध भिक्खू आहे नागसेन नावाचा, त्यानं मिलिंदला आव्हान दिलं. दोघांमध्ये युक्तिवाद झाला, मिलिंदला हरवलं बाबासाहेब, आणि त्या मिलिंदनं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी त्या मिलिंदचं नाव त्या विद्यालयाला दिलं आणि त्या परिसराला नागसेनाचं नाव दिलं, नागसेन वन. मुंबईमध्ये कॉलेज उभं केलं, नाव काय दिलं? नाव दिलं सिद्धार्थ. सिद्धार्थ का? माझ्या कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलांनी सिद्धार्थ सारखं यावं आणि बुद्ध बनून बाहेर जावं, त्याकरता सिद्धार्थ. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीला. आणि जर
काही नाही केलं ना तरी चालेल. मी मघाशी तुम्हाला सांगतोय की आमची परिस्थिती एवढी वाईट आहे की रविकांत भाऊ असतील, मी असेल, आम्ही शेतकरी चळवळीवर काम करणारी माणसं आहेत. माझ्यासारखा मुलगा बोलायला लागला, बरं वाटतं तुम्हाला? रविकांत भाऊ तर अख्ख्या राज्यभर बोलतायत, बोलायला लागले, बरं वाटतं. का बोलावं? आम्ही कोण आहेत? आम्ही काही वेगळे नाहीत तुमच्यापेक्षा. तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक एवढाच आहे, तुम्ही खाली बसताय तर आम्ही वर बसतोय. या ज्या 4 पायऱ्या आहेत ना, या 4 पायऱ्यांचा एवढा फरक. हा फरक का निर्माण झाला माहितीये? आमची आई, माझी आई, मी मजुराचा मुलगा आहे, सामान्य शेतकरी कष्ट मजुराचा मुलगा आहे, शेत मजुराचा मुलगा आहे. माझी आई, आम्ही स्वतः 10 ते 12 वर्ष सुद्धा माझ्या आयुष्यातली मी स्वतः मजुरी केली आहे. इथपर्यंत का पोहोचलो माहितीये? माझी आई बाजारात गेली ना, माझ्या आईने बाजारामधून खायला काही आणलं नसेल, पण माझ्या आईने वाचायला पुस्तकं आणली, जिजाऊचं चरित्र आणलं, सावित्रीबाईचं चरित्र आणलं, रमाईचं चरित्र आणलं, वाचायला शिकवलं, तेव्हा इथपर्यंत आलोय. का फिरावं आम्ही तरी रोज? आणि हाच विचार बाबासाहेबांचा आहे ना. जर कधी मुंबईत गेला ना तर कुठं दुसरीकडे फिरायला नाही गेलात ना चालेल, मुंबईत जा. मुंबईत एक घर आहे, त्या घराचं नाव आहे राजगृह. हे राजगृह घर बाबासाहेबांनी बांधलंय. आणि बाबासाहेबांनी बांधलेलं हे जे घर आहे ना, हे माणसांना राहायला सगळे घरं बांधतात. भारताच्या नव्हे, जगाच्या इतिहासातलं हे एकमेव असं घर आहे जे घर माणसांना नाही तर पुस्तकांसाठी बांधलंय. पुस्तकांसाठी जगातलं एकमेव घर आहे. आणि या घराचा दिवाणखाना आहे ना भाऊ, इतका ऐश्वर्य संपन्न आहे, इतका सुंदर दिवाणखाना बांधलाय. आणि त्या दिवाणखान्याच्या बाजूला बाबासाहेबांची खोली आहे. ती खोली अगदी साधी आहे, अगदी साधी आहे. मी बऱ्याच वेळा गेलोय, साधी खोली आहे. त्या साध्या खोलीमध्ये बाबासाहेब राहायचे. आणि दिवाणखान्यामध्ये झुंबर लावलेत, चांगले उंची लाईट, अनेक सुंदर पद्धतीने दिवाणखाना मोठा केलाय. अनेक पुस्तकांच्या रॅक ती ठिकाणी आहेत. एका पत्रकारानं बाबासाहेबांना विचारलं होतं, बाबासाहेब असं का दिवाणखाना एवढा मोठा बांधला आणि तुमची खोली एवढी छोटी बांधली? दिवाणखाना एवढा ऐश्वर्य संपन्न, तुमची खोली साधी असं का? त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं, अरे माझी माणसं ज्यावेळी मला भेटायला इथं माझ्या घरी येतील ना आणि माझा दिवाणखाना बघतील ना, त्यावेळी त्यांना वाटलं पाहिजे की बाबासाहेब शिकले म्हणून एवढा मोठा दिवाणखाना बाबासाहेबांना बांधता आला. माझी माणसं शिकतील आणि अशी घरं उभी करतील. पत्रकाराने विचारलं, मग तुमची खोली छोटी का? त्यावेळी बाबासाहेब सांगतायत, जर माझी खोली मी मोठी बांधून घेतली आणि ऐश्वर्य संपन्न जगायला लागलो तर गाव खेड्यामध्ये झोपडीत राहणाऱ्या माझ्या भावंडांचा मला विसर पडेल, त्यांचा विसर मला पडू नये म्हणून माझी खोली मी साधी बांधली आहे. केवढं तत्वज्ञान आहे जगातलं, केवढं मोठं तत्वज्ञान आहे. हे तुमच्या आमच्या मुलांना वाचायला शिकवा, अभ्यासाला शिकवा. हा बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं विचार आहे. आज मी तुमच्यापर्यंत आलो, मला माहिती आहे यायला लेट झालं. मागचे 4 दिवस झाले रोज प्रवासामध्ये आहे. रोज किमान 28 तारखेपर्यंत एकही दिवस नाही की बाहेर नाही, रोज व्याख्यान आहेत. मागचे 12-13 दिवस झाले अजून घरी गेलो नाही. का फिरायचं आम्ही तरी का फिरायचं? मी एका कॉलेजमध्ये नोकरीला आहे, मलाही पगार आहे, घरदार आहे, कुटुंब आहे, सगळं चांगलं आहे. का फिरायचं? तुम्ही काहीतरी वांधन द्याल तेवढ्या करता इथं अजिबात नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, आज रोजी आमच्याकडं आई वडील नसणारी 126 अनाथ मुलं दत्तक आहेत. या मुलांना जगवायचं, शिकवायचं काम हे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून मागच्या 8 वर्षापासून आम्ही करतोय. हे का करावं लागलं? माझ्या वयाकडे जाऊ नका, माझ्याकडे 126 मुलं आहेतच. आमच्या 4 मुलींची लग्न आम्ही केलीत आणि माझ्या संस्थेला एक नातू सुद्धा आहे. गोरगरीब बहुजन समाजामधली, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबामधली ही जी मुलं आहेत ना, ती मुलं सांभाळायचं, जगवायचं, शिकवायचं काम मागच्या 8 वर्षापासून अविरतपणे आम्ही करतोय. आणि हे काम का करावं आणि हे कोणतरी केलं पाहिजे. हे तुम्ही करत नाही ना, तुम्ही करू नका. तुम्ही एक करा, तुम्ही तुमच्या मुलांना वाचायला शिकवा, तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासायला शिकवा, तुम्ही तुमच्या मुलांना घडवायला शिकवा. आणि त्याच करता हा बाबासाहेबांचा विचार आहे. हा विचार रुजवायला खरं तर एखाद्या वक्त्याला एकदा बोलवणं हा त्या वक्त्याचा सन्मान असतो, पण एखाद्या वक्त्याला एखाद्या विचारपीठावर दुसऱ्यांदा बोलवणं हा त्या वक्त्याचा केलेला सर्वोच्च बहुमान असतो. बुलढाणाकरांनी मला तो दिला, मी तुमचं ऋण व्यक्त करतो, तुमचे आभार व्यक्त करतो. आणि खरं तर बऱ्याच वेळापासून बोलतोय, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. म्हणजे मला वाटतं 9:30 8:30 पासून चालू झालं होतं, आता 10:30 वाजून 5 मिनिटं झाली, म्हणजे 1 तास 35 मिनिटं जवळपास होत आली. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. म्हणजे कीर्तन असलं 2 तास, पिक्चर असला 3 तास, व्याख्यान असलं 1 तास आणि तमाशा असला तर सारी रात. आपला काही तमाशा नाही, आपलं व्याख्यान आहे. हे कुठेतरी रुजलं पाहिजे, त्याकरता इथं आलोय. पण तुम्हाला सांगतो की जे आयोजकांना वाटतं ना, जे ज्या पोटतिडकीनं मला वाटतं ना, जे मला वाटतं तेच तुम्हालाही वाटतं, आणि जे तुम्हाला आणि मला वाटतं ते आणीबाणीच्या काळामध्ये एक दुष्यंत कुमार नावाचा कवी लिहित होता. तो लिहितो काय, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त है कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हर शहर
हर नगर, हर गली, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश यह है कि यह सूरत बदलनी चाहिए। अरे मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही। हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए। आणि तीच आग आपल्या काळजात पेटावी याकरता मी या ठिकाणी आलो। मी मनपूर्वक सर्वांचं ऋण व्यक्त करतो। या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय प्रतीकजी जाधव असतील, या मंडळाचे बाळाभाऊ रावत असतील, मिलिंदजी वानखेडे असतील, मिलिंदजी मोरे असतील, कुणालजी पैठणकर असतील, माझे मित्र विनोदजी इंगळे असतील, माझे मोठे बंधू आणि शेतकरी चळवळीत खऱ्या अर्थाने ज्यांचं योगदान, बुलढाण्याचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल शेतकऱ्यांचा, त्यावेळी या माणसाचं नाव अग्रक्रमाने लिहिलं जाईल असे माझे बंधू सन्माननीय रविकांतजी तुपकर असतील। मला आवर्जून आठवतं मागच्या वेळेस ज्यावेळी इथं आलो होतो त्यावेळी रविकांत भाऊ बाहेर कार्यक्रमाला होते, भाऊ आले नाही म्हणून ताई कार्यक्रमाला आल्या होत्या। आजही मला आठवतं, आज तुम्ही आलात आणि विचारपीठावरली सगळी जी माणसं आहेत ना, मी तुम्हाला सांगतो, मी काही राजकीय चळवळीतला माणूस नाही। बऱ्याचदा राजकीय लोकांचे शब्द काही वेळेला खोटे ठरतात, प्रत्येक वेळेला नाही पण काही वेळेला खोटे ठरतात, पण सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे शब्द कधीही खोटे ठरत नाहीत, खोटे ठरू शकत नाहीत। आणि त्यामुळं मी आज तुम्हाला एक शब्द देऊन जातो की तुम्ही मला पूर्वीही विचार मांडायला बोलवलं होतं, आजही तुम्ही विचार मांडायला बोलवलं, आणि मी तुम्हाला शब्द देऊन जातो की इथून पुढच्या काळात सुद्धा ज्या वेळी तुम्ही मला विचार मांडायला बोलवाल त्यावेळी मी फक्त एकच वाक्य सांगेल, काय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। धन्यवाद।